Very welcome students. Scalar and vectorच्या next lecture मध्ये I am here to welcome all. Today we discuss about the remaining problems of day 2 homework. यामध्ये 38 नंबरचा प्रॉब्लेम, हा 38 नंबरचा प्रॉब्लेम आपण सर्वांनी कंप्लीट केला होता. ठीक आहे. 39 नंबरचा प्रॉब्लेम पण आपण कंप्लीट केला होता. त्याचं जे आन्सर आलं त्याचा आन्सर हे 132 किलोमीटर आय थिंक सर्वांचा आन्सर आला असेल. पण मी त्याच्यामध्ये एक सांगितलं होतं की मला या आन्सरचे फोटो पाहिजे होते, पण कोणाचे फोटो नाही आले, त्याच्यामुळे मला कळत नाही आहे की तुमचा आन्सर झालं की नाही. सो 39 नंबरचा आन्सर सी असणार आहे. आता पुढील जे डाऊट आहे ते मी घेतो. 40 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 40, हा मी डे 3 मध्ये याला कंप्लीट करून घेणार आहे. म्हणजे आता मी तो प्रॉब्लेम कंप्लीट करत नाही. 41चा डाऊटला नव्हता आणि नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे 42 आणि 42 आता मी डाऊटला प्रॉब्लेम मध्ये सॉल्व करायला घेतो. ओके. सो 42 नंबर, पण ॲक्च्युली हा जो 42 नंबरचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉडक्टच्या रिलेटेड येतो. दिस इज प्रॉब्लेम रिलेटेड विथ प्रॉडक्ट. जरी तुम्हाला इथे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन दिसत असेल पण इट इज रिलेटेड टू प्रॉडक्ट. सो वी टेक इन डे 4. याला कुठे घेणार आहे मी? डे 4 मध्ये. तुम्ही त्याची अजिबात काळजी करायची नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितले काही प्रॉब्लेम्स असे आहेत जे प्रॉब्लेम्स डे 2 आणि डे 3 मध्ये आले आहेत, पण ते दिसताना ते ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे दिसत असतात. ओके. चला मग आता जो नेक्स्ट प्रॉब्लेम होता डाऊटला, तो डाऊटचा प्रॉब्लेम मी घेत आहे, तो आहे प्रॉब्लेम नंबर 43. मग करूया सुरुवात प्रॉब्लेम नंबर 43 ला. आता ह्या प्रॉब्लेम नंबर 43 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते बघू. बघा, प्रॉब्लेम नंबर 43 सगळ्यांना दिसत असेल. मी त्याला थोडं क्लिअर करतो आणि मग तुम्हाला सांगतो. ओके. चला मग करू सुरुवात प्रॉब्लेम नंबर 43. आता बघा प्रॉब्लेम नंबर 43 मध्ये काय सांगितलं आहे, विच पेअर ऑफ द फॉलोइंग फोर्सेस विल नेवर गिव्ह रिझल्टंट फोर्स ऑफ 2 न्यूटन. बघा त्यांनी काय सांगितलं, खालील जे फोर्सेसचे पेअर्स दिलेले आहेत, अशी कुठली पेअर आहे जी रिझल्टंट फोर्स, जो रिझल्टंट फोर्स किती आहे 2 न्यूटन, हा 2 न्यूटन एवढा रिझल्टंट फोर्स देत नाही, अशी कुठली पेअर आहे ती पेअर शोधायला सांगितली. मग पेअर मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले आहे. ऑप्शन ए आहे 1 न्यूटन अँड 2 न्यूटन. ऑप्शन बी आहे 1 न्यूटन अँड 1 न्यूटन. ऑप्शन सी आहे 1 न्यूटन, 3 न्यूटन, 1 न्यूटन अँड 4 न्यूटन. मग आता याला सॉल्व कसं करणार? चला मग आता याला बघूया. प्रॉब्लेम नंबर 43चं सोल्युशन जर आपण याला सॉल्व करायला गेलो तर रिझल्टंटचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला सर्वांना. रिझल्टंट इज इक्वल टू किती असतो? रिझल्टंट व्हेक्टर म्हणतो मी. ॲडिशन ऑफ 2 व्हेक्टर असतो ए प्लस बी. याला आपण मॅक्झिमम म्हणतो. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर मॅक्स. म्हणजे ज्यावेळेस ॲडिशन होत असेल हे केव्हा घेणार आपण? वेन 2 व्हेक्टर्स आर ॲड टू इच अदर. दुसरा एक वेक्टर राहणार आहे का केव्हा? ज्यावेळेस दोन्ही वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन होणार आहे, तो वेक्टर असेल वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए मायनस वेक्टर बी. आणि याला म्हणतो दिस इज द मिनिमम रिझल्टंट वेक्टर. हा असेल मिनिमम रिझल्टंट वेक्टर. हा कधी असणार आहे? दिस इज फॉर सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर. दिस इज फॉर सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर. दिस इज फॉर ॲडिशन ऑफ 2 वेक्टर. मग आपला जो रिझल्टंट आलेला आहे, ज्याने गिवन मध्ये एक रिझल्टंट दिला आहे, गिवन मधला रिझल्टंट किती आहे 2 न्यूटन. मग हा 2 न्यूटन जो रिझल्टंट आहे हा 2 रिझल्टंटच्या आतमध्ये असेल. कुठल्या 2 रिझल्टंटच्या आतमध्ये? तर एक रिझल्टंट असेल त्याच्यावर आर मॅक्स म्हणजे ॲडिशन ऑफ वेक्टर, एक रिझल्टंट असणार आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर म्हणजे आर मिनिमम. आणि ह्या 2 रिझल्टंटच्या वेक्टर्स, 2 रिझल्टंटच्या इंटरमिजिएट मध्ये, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या इंटरमिजिएट मध्ये आपल्याला ॲक्च्युअल हा रिझल्टंट असेल. म्हणजे कशा पद्धतीने याला मी लिहू शकतो बघा. आर मिनिमम इज लेस दॅन रिझल्टंट. दिस रिझल्टंट इज ऑल्सो लेस दॅन आर मॅक्झिमम. क्लिअर झालं? हे रिलेशन सर्वांना समजलं आहे? क्लिअर होतंय? मिनिमम रिझल्टंट किती असेल? सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर. मॅक्झिमम रिझल्टंट किती असणार आहे? ॲडिशन ऑफ 2 वेक्टर. मग आपला जो रिझल्टंट आला आहे तो ह्या दोघांच्या आतमध्ये कुठेतरी असेल. मग आता काय करू? 1 बाय 1 ऑप्शन सॉल्व करायला आपण सुरुवात करू. ऑप्शन 1 घेतो मी. या ठिकाणी ऑप्शन 1 काय आहे? 2 न्यूटन आहे. 2 न्यूटन म्हणजे इथं म्हणतो मी आर मिनिमम असं घेऊया वाटलंच तर. वेक्टर ए इज इक्वल टू आहे 2 न्यूटन अँड वेक्टर बी इज इक्वल टू आहे 2 न्यूटन. मग आता याला सॉल्व कसं करायचं? तर मी पहिल्यांदा काय करतो, याच्यावाला आर मिनिमम फाईन करून घेतो. मग याचा आर मिनिमम कसं फाईन करणार? त्याचा आर मिनिमम येऊन जाणार आहे आर मिनिमम 2 - 2 0
याचा आर मॅक्झिमम किती असेल 2 + 2 = 4 आणि रिझल्टंट तुम्हाला किती दिला आहे 2. मग आता याची जर व्हॅल्यू आपण बघायला गेलो मग याला इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करून देऊया. इक्वेशन 1 काय आहे जे की आपण इक्वेशन 1 वरती घेतलं होतं. या इक्वेशन 1 मध्ये मी याला सबस्टिट्यूट करून देतो. मग सबस्टिट्यूट करून दिल्यानंतर मला भेटतो म्हणजे रिझल्टंट किती आला पाहिजे 2 आला पाहिजे. म्हणजे आपला रिझल्टंट हा 0 to 4 मध्ये येतो का बघू. आर मिनिमम किती आला 0, 2 किती आला या ठिकाणी आणि हा किती आला 4. मग आपला रिझल्टंट हे दोन जे पेयर्स होते ना, कुठले दोन पेयर्स 2 आणि 2, हे दोन पेयर्स आपल्याला 2n हा रिझल्टंट देत आहे. पण त्याने विचारलं काय, विल नेवर गिव्ज रिझल्टंट 2 न्यूटन. असे कुठली पेयर आहे जी 2 न्यूटन एवढा रिझल्टंट देत नाही, पण ह्या दोन्ही पेयर तर देत आहे म्हणून ऑप्शन इथे येत नाही. क्लिअर झालं सर्वांना. ओके. आता सिमिलरली आपण ऑप्शन बी साठी अप्लाय करू. ऑप्शन बी साठी सुद्धा परत फॉर्म्युला काय असेल तोच असेल. फॉर्म्युला काय येऊन जाणार आहे आर मिनिमम आणि आर मॅक्झिमम. चला आता सिंपल काय करणार या ठिकाणी आपण व्हॅल्यू टाकायला सुरुवात करू. ऑप्शन बी मध्ये ए आणि बी किती आहे, तर इथं ए आहे 1 न्यूटन आणि बी किती आहे 1 न्यूटन. व्हॅल्यू टाकून देऊ. ए किती आला 1 न्यूटन आणि बी सुद्धा किती आला 1 न्यूटन. इथं किती असेल 1 - 1 0, 1 + 1 किती आला 2. मग आपला रिझल्टंट किती आहे 2. मग हा बघू येतो का 0 2 आणि इथं 4 च्या ऐवजी किती असणार आहे, तर इथं असेल 4 च्या ऐवजी 2 या ठिकाणी. मग ही जी पेयर होती ना कोणची 1 आणि 1 ची, ही आपला रिझल्टंट 2 न्यूटन देते का, देते. मग सेकंड पेयर सुद्धा काय असणार आहे आपलं आन्सर नसेल. त्यांनी विचारलंय विल नेवर गिव्ह दी रिझल्टंट फोर्स 2 न्यूटन. ओके. मग आता काय करूया थर्ड पेयर बघू. थर्ड पेयर काय सांगते. ओके. सो थर्ड पेयर मध्ये अशा पद्धतीने असेल ए आहे 1 न्यूटन, बी आहे, इथं मी पहिल्यांदा सगळं क्लिअर करून घेतो. व्हॅल्यू टाकू शकतो आपण इझिली. सो ए आहे 1 न्यूटन, बी आहे 3 न्यूटन, इथं असेल 1 - 3. 1 - 3 म्हणजे किती असणार आहे, व्हेरी गुड -2. इथं असेल 1 + 3 किती असणार आहे 4. मग आपला रिझल्टंट किती येऊन जातो बघा. रिझल्टंट आर मिनिमम असेल -2 टू काय असणार आहे 4. म्हणजे आर मिनिमम या ठिकाणी येऊन जाणार आहे -2 to 4. आता जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं तर आपला हा रिझल्टंट इन बिटवीन आहे. इन बिटवीन काय रे, तर इन बिटवीन -2 to 4 मध्ये आला. इन बिटवीन -2 to 4. त्यामुळे ऑप्शन जो सी असेल तो सुद्धा आपला येत नाही. आता ऑप्शन डी कडे चालू आपण. इथे एक थोडंसं ऑब्झर्वेशन आपण थोडंसं रॉंग घेतलं तर मी तुम्हाला सांगतो बघा. जो वेक्टर आहे मिनिमम वेक्टर, हा मिनिमम वेक्टर निगेटिव्ह जनरली कधी नसणार आहे. निगेटिव्ह ऑलरेडी तो सबस्ट्रॅक्शन मध्ये, त्याच्यामुळे याच्यावरती मॅग्निट्यूड आपल्याला घ्यावी लागेल आणि मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर म्हणजे आर मिनिममची मॅग्निट्यूड जी असेल ती येऊन जाणार आहे 2. मॅग्निट्यूड म्हणजे काय करतो आपण मायनसचं प्लस साईन करतो. मग आपला जो रिझल्टंट आला आहे +2 to 4 मध्ये, म्हणजे +2 to 4 मध्ये आला म्हणजे हा रिझल्टंट 2 पण सांगतो, 2 पण सांगतो आणि हा 4 च्या आतमध्ये. त्यामुळे आपला ऑप्शन जे असेल ऑप्शन नंबर सी, हा ऑप्शन नंबर सी काय असणार आहे, तो आपल्याला 2n एवढा रिझल्टंट देतोय. ही गोष्ट लक्षात आली सगळ्यांच्या. कारण की आपण जे 1 - 3 हे जे इक्वेशन घेतलं आहे ना, 1 - 3 ऑलरेडी सबस्ट्रॅक्शनचं आहे. त्याच्यामुळे त्याचा रिझल्टंट जरी -2 येत असला तर ऑलरेडी तो मिनिमम म्हणून त्याची काय घ्यायची मॅग्निट्यूड घ्यायची. ओके. चला मग आता याच पद्धतीने आपण आपला पुढचा घेऊ. पुढचा किती आहे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन डी किती आहे 1 आणि 4. मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आपला रिझल्टंट त्याच्या आतमध्ये येतो का चेक करूया. खूप इझी आहे, फक्त तुम्ही थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. रिझल्टंट फोर्स कधीही मायनसमध्ये घेऊ नका. त्याची घेत असताना काय घेणार तुम्ही मॅग्निट्यूड घेणार आहात, तरच तुमच्याला ते आन्सर करेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. चला मग घेऊया. पहिला ए किती आहे, हा ऑप्शन 4 साठी. दिस इज फॉर ऑप्शन 4. वेक्टर ए किती आहे 1 न्यूटन आणि वेक्टर बी किती आहे या ठिकाणी 4 न्यूटन. व्हॅल्यू टाकू. 1 - 4 दिसत असला -3 पण घ्यायचा काय आहे आर मिनिमम, तो किती येऊन जाणार आहे 3. मग आर मॅक्झिमम किती असणार आहे 1 + 4 किती येऊन जातो तो असेल 5. ओके. म्हणजे आर मॅक्स मॅग्निट्यूड मध्ये किती येऊन जाणार आहे 5.
मग तुमच्याला जो रिझल्टंट आहे तो रिझल्टंट कशाच्या आतमध्ये पाहिजे, आर मिनिममच्या, आर, आणि इथं काय असणार आहे, आर मॅक्झिमम. मग हा किती येऊन जातो 3, इथं असेल 2. मग आता ह्या रिलेशन करेक्ट असेल का, 3 इज लेस दॅन 2, नाही. क्लिअर झालं. म्हणजे हा जो 2 रिझल्टंट आहे हा 3 to 5 मध्ये कुठंच दाखवले जात नाही. 3 to 5 मध्ये 2 कुठंच येत नाही. 2 इथं असेल ना वरती, 3 to 5 मध्ये 2 येतो का, नाही. म्हणजे हे जे इक्वेशन, ही जी पेअर आहे ना, कोणची पेअर, 1 न्यूटनची आणि 4 न्यूटनची, ही जी पेअर दिली आहे ही पेअर आपल्याला रिझल्टंट 2 न्यूटन देत नाही. म्हणून आपला ऑप्शन डी हा करेक्ट आहे. ऑप्शन डी इज करेक्ट. सो यू गेट 43 नंबरचा ऑप्शन किती आलं, डी. ओके, क्लिअर झालं सर्वांना. चलो आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 45. ओके, ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर आहे पुढचा 45. बघा प्रॉब्लेम नंबर 45 काय आहे या ठिकाणी दिसत असेल सर्वांना. ओके, तो घेऊया प्रॉब्लेम नंबर 45. 45 एकदम सिंपल आहे. तिने काय सांगितलं बघा, 3 concurrent forces of the same magnitude are in equilibrium. 3 फोर्सेस आहे, कॉन्करंट फोर्सेस. कॉन्करंट फोर्सेस म्हणजे आपण घेतलंय लॅमिस थेरम मध्ये. हे सगळेचे सगळे फोर्सेस सेम मॅग्निट्यूड आहे आणि इक्विलिब्रियमला आहे. पुढे विचारलं व्हॉट इज द अँगल बिटवीन द फोर्सेस. तुम्हाला विचारला अँगल किती असेल त्या फोर्सेस मध्ये, आणि विचारलं पुढे अल्सो नेम दी ट्रायंगल फॉर्म बाय द फोर्सेस ॲट साइड. मग ज्या फोर्सेसनी जो त्याचे साईड जर आपण कनेक्ट जर केल्या तर कुठला ट्रायंगल फॉर्म होतो, तो ट्रायंगल किती डिग्रीचा असेल हे तुम्हाला विचारलं. सोडवायचं. मग चला मग आता सॉल्व्ह करायला आपण याला सुरुवात करूया. त्याचे ऑप्शन्स दिलेले आहे. 60 डिग्री इक्विलॅटरल ट्रायंगल, 120 डिग्री इक्विलॅटरल ट्रायंगल, पुढे आहे 120 डिग्री, 30 डिग्री, 30 डिग्री इन आयसोस्केल ट्रायंगल या ठिकाणी, आणि नंतर असेल डी असेल ऑप्शन डी 120 डिग्री इन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ओके, मग आता याला सॉल्व्ह करायला आपण सुरुवात करू. सगळ्यात अगोदर आपण आपला बोर्ड एकदा क्लीन करून घेऊया. या ठिकाणी आपला बोर्ड आपण क्लीन करून घेऊ. चला मग आता याच्यात प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. ओके, प्रॉब्लेम तुम्हाला समजत असेल असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे, बघा 3 फोर्सेस आहे 45 नंबरचा प्रॉब्लेम. 3 फोर्सेस. मग 3 फोर्सेस कसे दाखवणार आपण. समजा हा एक ऑब्जेक्ट असेल, याच्यावरती 3 कॉन्करंट फोर्सेस ॲक्ट झाले. याच्यावरती 3 फोर्सेस या पद्धतीने ॲक्ट झाले असतील. हा असेल याच्यावाला F1, त्यानंतर हा असेल त्याच्यावाला F2, ओके, त्यानंतर हा असेल त्याच्यावाला F3. हे 3 फोर्सेस, असे 3 कॉन्करंट फोर्सेस याच्यावरती ॲक्ट झाले. 3 कॉन्करंट म्हणजे डायरेक्शन सेम नाही अशी फोर्सेस ॲक्ट झाले. सो दिस इज अ फोर्स F1, याला म्हणतो मी, हा फोर्स असेल F1, हा फोर्स असणार आहे F2, आणि हा फोर्स असेल कोणचा F3. मग एका ऑब्जेक्टवरती 3 फोर्सेस ॲक्ट झाले, 3 कॉन्करंट फोर्सेस आहे म्हणजे इक्विलिब्रियमला आले. इक्विलिब्रियमला आले तर आपण काय म्हणणार, F1 प्लस F2 प्लस F3 हे ॲक्ट झाले, आणि त्याच्यामुळे बॉडी रेस्टमध्ये जाते का नाही, 3 फोर्सेस काय आले इक्विलिब्रियमला. मग यांच्यामधला अँगल किती असणार आहे, तर यांच्यामधला अँगल म्हणजे यांच्या साईड्स आपण एकदा कनेक्ट करून घेऊया. यांच्या साईड जर आपण कनेक्ट करून घेतल्या या पद्धतीने, एक, त्यानंतर ही असेल सेकंड, आणि त्यानंतर ही असेल थर्ड. काय तयार झाला, एक इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. मग या इक्विलॅटरल ट्रायंगल मधला जो अँगल असेल, हा अँगल तुम्हाला माहिती, हा अँगल, हा इथला अँगल आणि हा इथला अँगल, हा प्रत्येक अँगल किती असणार आहे
120 डिग्री 120 डिग्री आणि हा सुद्धा किती असेल 120 डिग्री. म्हणजे थिटा इज इक्वल टू, हे कम्प्लीट एक सर्कल असेल किती अँगलचं 360 डिग्रीचं डिवाइडेड बाय किती साईड्स आल्या 3. मग अँगल किती आला 120 डिग्री 120 डिग्री हा त्याचा काय असेल अँगल थिटा असेल. म्हणजे 120 डिग्री हा त्याचा काय आला अँगल आला. मग हा अँगल काय सांगतो तर दिस अँगल गिव्स हाऊ व्हॉट इज द टाइप ऑफ ऍक्च्युअल दिस ट्रायंगल. इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. सोपा होता प्रॉब्लेम. फक्त साइड्स मोजायच्या होत्या. अँगल किती येतो हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला असतो. थिटा इज इक्वल टू 360 अपॉन किती एन. एन म्हणजे काय असणार आहे किती साइड्स. हाऊ मेनी साइड्स ऍक्च्युअली. एन म्हणजे किती अँगल्स. इथं किती साइडवर किती अँगल तयार झाली. ही फर्स्ट, ही सेकंड आणि ही थर्ड. 3 फोर्सेस दिले ना F1 F2 आणि काय F3. टाका 3. 4 दिले असतील तर 4 टाकणार. 5 दिले असतील तर 5 टाका. 6 दिले असतील तर 6 टाका. याच्यावरून तुम्हाला समजेल तो टाइप्स ऑफ ट्रायंगल कोणचा येऊन. मग आता ऑप्शन बघू. ऑप्शन कोणचा येऊन जातो. व्हेरी गुड. ऑप्शन काय येतो ऑप्शन बी. सो युअर आन्सर इज ऑप्शन बी 120 डिग्री इक्विलॅटरल ट्रायंगल. हा ऑप्शन बी तुमचा काय असणार आहे करेक्ट असणार आहे. क्लिअर झालं. ओके व्हेरी गुड. चला आता पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 46. आता सॉल्व्ह करायला घेऊ आपण. प्रॉब्लेम नंबर 46 बघा. प्रॉब्लेम नंबर 46 मध्ये काय सांगितलं. इफ मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी देन अँगल बिटवीन ए अँड बी विल बी. आता याच्यासाठी मी एक तुम्हाला प्रोसेस शिकवणार आहे. ती प्रोसेस म्हणजे रिव्हर्स मेथडनी आन्सर्स कसे फाइंड केले जातात. व्यवस्थित समजून घ्या. रिव्हर्स मेथडनी हाऊ टू फाइंड द अँगल बाय युझिंग रिव्हर्स मेथड. आता हे रिव्हर्स मेथड कशी एकदा प्रॉब्लेम समजून घेऊ. काय दिलं त्यांनी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू याची जी मॅग्निट्यूड दिली आहे ती वेक्टर ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. हे ऍक्च्युअली तुमच्याला आन्सर आहे. दिस इज युअर आन्सर. आन्सर मग आन्सर काय तुमच्यावालं जी मॅग्निट्यूड आहेत. मॅग्निट्यूड म्हणजे काय रिझल्टंट. व्हेरी गुड. मॅग्निट्यूड म्हणजे काय असते रिझल्टंट. आणि हे रिझल्टंटचा आन्सर कसा आला पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. हे तुमच्या रिझल्टंटचं काय आलं पाहिजे आन्सर आलं पाहिजे. मग हे आन्सर येण्यासाठी रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे तर रिझल्टंटचा फॉर्म्युला असतो रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. हे कशाचा फॉर्म्युला आला तर हा फॉर्म्युला आलेला आहे रिझल्टंटचा. काय असते याच्यावाली मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. दिस इज ऑल्सो मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. आणि मग तुम्हाला विचारलं की हा जर रिझल्टंट ए प्लस बी असेल म्हणजे इथे काय होणार आहे ए प्लस बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ इथं असेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. आणि हे ए प्लस बी किती आलं पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी आलं पाहिजे. आणि याच्यासाठी हा अँगल किती असेल हा कसा क्वेश्चन तुम्हाला विचारला. क्लिअर झालं सर्वांना. आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट द प्रॉब्लेम्स. सिंपल आहे. त्यांनी विचारलं की तुमचा मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट दिस याला म्हणायचं असतं रिव्हर्स प्रोसेस. या मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट मध्ये जो अँगल आहे तो अँगल त्यांनी तुम्हाला विचारलाय तो अँगल किती असेल असा सिंपलचा क्वेश्चन त्यांनी विचारला. मग आपण काय केलं तर रिव्हर्स प्रोसेस याच्यामध्ये अप्लाय केली. थोडंसं मी याला रब करून घेतो. मग ह्या रिव्हर्स प्रोसेसवरून आपल्याला समजलं की याच्यावर ऍक्च्युअल अँगल किती येऊन जातो. तो अँगल कसा फाइंड करायचा तर त्यासाठी फॉर्म्युला आहेत रिझल्टंट आर इज इक्वल टू किती असतो हा फॉर्म्युला रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. मग याच्यामध्ये काय फाइंड करा अँगल फाइंड करा. मग काय करायचं तुम्हाला ते ऑप्शन दिले ना 90 डिग्री ऑप्शन दिला 120 डिग्री ऑप्शन दिला 0 डिग्री आणि ऑप्शन दिला 60 डिग्री. मग तुम्ही काय करत चालायचं फक्त जे ऑप्शन दिले ते ऑप्शन ॲज अ अँगल म्हणून सबस्टिट्यूट करायचे. मग कसं बघा फर्स्ट अँगल किती आहे 90 डिग्री. मग 90 डिग्री या कॉस थीटामध्ये सबस्टिट्यूट करू म्हणजे काय होऊन जाईल बघा मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. याचा आन्सर काय आला पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. येतं का बघूया.
इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस किती 90 डिग्री. आणि सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 90 डिग्री 0. मग आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी चा आन्सर किती येतं रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे कुठेही ऑल आउट होतंय का? अजिबात नाही. तुम्हाला आन्सर काय आलं पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. आन्सर काय आलं रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ऑप्शन ए करेक्ट येतो का? नाही. म्हणजे तुमचा ऑप्शन ए गेला. हे तुम्ही कंप्लीट करून घेता ना. ओके. आता पुढचा ऑप्शन घेऊया. पुढचा ऑप्शन काय आहे ऑप्शन बी. मग ऑप्शन बी मध्ये आता अँगल किती सबस्टिट्यूट करायचा आहे? व्हेरी गुड. अँगल आहे 120 डिग्री. मग आधी तर तुम्ही थिटाची व्हॅल्यू टाकणार आहात. थिटा किती असेल 120 डिग्री. मग या ठिकाणी कॉस थिटा जो असेल तो कॉस थिटा येऊन जाणार आहे कॉस 120 डिग्री. इथं व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून देऊ. कॉस 120 डिग्रीची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू असते -1/2. मग इथं आपण कॉस 120 डिग्रीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार आहोत. ती येऊन जाते -1/2. म्हणजे आपलं जे रिलेशन असेल ते असणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. काय आलं पाहिजे होतं रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. आलं काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. आन्सर करेक्ट आहे का? नाही. म्हणजे आपला ऑप्शन सेकंड सुद्धा काय गेला आन्सर देऊ शकत नाही. दिस इज द रिव्हर्स प्रोसेस. ओके. चला मग दोन्ही नाही दिले तिसरा बघू देतो काय. तिसरा काय आहे? तिसरा आहे अँगल किती 0 डिग्री. आन्सर काय आलं पाहिजे? त्या आन्सर आलं पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. येतं का बघू. सो ऑप्शन थर्ड आहे. ऑप्शन थर्ड थिटा इज इक्वल टू किती असणार आहे 0 डिग्री. मग आपला रिझल्टंटचा फॉर्म्युला मॅग्निट्यूड ऑफ आर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. आता काय करणार सिंपल व्हॅल्यू आपण काय करूया सबस्टिट्यूट करून देऊ. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायच्या म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1. मग कॉस 0 ची व्हॅल्यू जर 1 असेल तर मॅग्निट्यूड ऑफ आर म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी इज इक्वल टू किती येऊन जातो तर तो असेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. मग आता याचं जे सोल्युशन घ्यायचं त्याचं सोल्युशन कसं असणार आहे बघा. आपल्याला एक रिलेशन माहिती आहे की ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. मग याला याच्याशी कम्पेअर करू म्हणजे याचं सोल्युशन मला लगेच भेटून जातं. आणि याचं सोल्युशन काय असेल आता याला कम्पेअर जर केलं तर इथं काय आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. मग याचं सोल्युशन काय असणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग याला उचलू आणि इथं काय करून देऊ सबस्टिट्यूट करून देऊ. मग इथं जर सबस्टिट्यूट केलं तर मॅग्निट्यूड ऑफ आर इज इक्वल टू किती असेल मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी इज इक्वल टू इथं असणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. थोडंसं काही रॉंग झालंय तर मी थोडंसं क्लिअर करून देतो तुम्हाला. याचं सोल्युशन जे असेल याचं सोल्युशन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ते असणार आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता ओके ठीक. मग आता देऊया सबस्टिट्यूट करून. सबस्टिट्यूट करून द्यायचं म्हणजे काय असणार आहे ए प्लस इथं काय असेल या ठिकाणी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि वरती काय होता स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू किती 1/2. मग आता हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल झाला. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी याचा आन्सर किती आला ए प्लस बी. म्हणजेच काय मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. आणि हेच आपल्याला विचारलं होतं ना. कुठं विचारलं होतं या ठिकाणी. या ठिकाणी आपण काय विचारलं होतं मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. कुठं भेटती का बघा. कोणत्या ऑप्शनने दिलं आपल्याला ते या ठिकाणी ऑप्शन नंबर सी ने दिलेलं आहे. आणि ऑप्शन सी आपला काय असेल करेक्ट असेल. म्हणजे थिटा इज इक्वल टू किती करेक्ट आला 0 डिग्री.
थिटा इज इक्वल टू किती आला 0 डिग्री. मग थिटा इज इक्वल टू 0 आपला ऑप्शन कुठं होता ऑप्शन सी मध्ये, म्हणजे आपला ऑप्शन काय आलं करेक्ट आलं. मग ऑप्शन डी सोडवायची गरज आहे का? हां गरज आहे, तुम्ही सोडू शकता. ऑप्शन डीचं किती येतं ते तुम्ही मला होमवर्कवरती पाठवून द्या किती आला ॲन्सर. जमेल? प्रॉब्लेम समजला? ओके, इझी होता. ठीक, चला मग आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर आहे 48. ओके चलो, सो नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 47. तर डाऊटला नव्हता. आता प्रॉब्लेम नंबर 48 घेऊ. 48चा प्रॉब्लेम बघूया कसं आहे. द वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू देअर वेक्टर डिफरन्स. बघा त्यांनी काय सांगितलं, जी वेक्टर सम आहे, वेक्टर सम दोन फोर्सेसची ही परपेंडिक्युलर आहे कशाला? दोन वेक्टरच्या डिफरन्सला. इन दॅट केस द फोर्सेस, मग ह्या केसमध्ये फोर्सेस काय असतील? मग ते फोर्सेस आपल्याला बघायचे. पहिला ऑप्शन आहे आर इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड. दुसरा ऑप्शन आहे आर नॉट इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड. ऑप्शन सी आहे कॅन नॉट बी प्रेडिक्टेड. आणि ऑप्शन लास्ट आहे आर इक्वल टू इच अदर. ओके चला मग सॉल्व करू. पहिल्यांदा आपला नेहमीप्रमाणे बोर्ड क्लिअर करून घेऊया. सो प्रॉब्लेम इझी आहे, फक्त तुम्ही थोडंसं लक्ष द्या. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं, दोन वेक्टर सम आहेत. म्हणजे पहिल्यांची वेक्टर सम कशाने घेतो आपण? वेक्टर सम घेतो असतो वेक्टरच्या ॲडिशनने. वेक्टरचा डिफरन्स कसं घेतो? वेक्टरच्या सबस्ट्रॅक्शनने. मग वेक्टरचे ॲडिशन आणि वेक्टरचे सबस्ट्रॅक्शन त्यांनी सरळ सांगितलं का ही ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे काय सांगितलं त्यांनी मेन्शन करून दिलंय. ओके, मग वेक्टर ॲडिशन वेक्टर सम म्हणजे काय असणार आहे? वेक्टर ए प्लस वेक्टर बी. दिस वेक्टर, दुसरा वेक्टर काय? सबस्ट्रॅक्शन. वेक्टर डिफरन्स म्हणजे वेक्टर ए मायनस वेक्टर बी बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग एक कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस दोन वेक्टरची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ही परपेंडिक्युलर असते त्यावेळेस त्यांचा जो प्रॉडक्ट येऊन जातो म्हणजे ए प्लस बी, त्यांचा जो डॉट प्रॉडक्ट असतो, मी डॉट लिहिला म्हणजे म्हणून याला काय म्हणतात डॉट प्रॉडक्ट. हा डॉट प्रॉडक्ट जो असतो तो डॉट प्रॉडक्ट नेहमी 0 असतो. हे हिंट लक्षात ठेवायची. इफ ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स परपेंडिक्युलर मीन्स डॉट प्रॉडक्ट्स आर 0. ओके, लक्षात राहील सर्वांच्या. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स इफ दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन बोथ आर देअर डॉट प्रॉडक्ट इज 0. आता सॉल्व करू ना. सॉल्व कसं करणार? एनी एला मल्टिप्लाय करणार, त्यानंतर परत एनी या बीला मल्टिप्लाय करणार, त्यानंतर बीने एला मल्टिप्लाय करणार आणि परत बीने बीला मल्टिप्लाय करणार. सिंपल मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होऊन जाणार आहे? वेक्टर ए मल्टिप्लाय बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मायनस वेक्टर बी प्लस वेक्टर बी मल्टिप्लाय बाय वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन करूया. वेक्टर ए इंटू वेक्टर ए स्क्वेअर वेक्टर ए वेक्टर बी प्लस बी इंटू बी काय असेल? वेक्टर बी वेक्टर ए मायनस काय असणार आहे? वेक्टर बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे दोन्ही वेक्टर सारखेच आहे म्हणून हे दोन्ही काय झाले? बी ए बी दोन्ही वेक्टर बोथ आर सेम म्हणून दोन वेक्टर काय झाले? कॅन्सल झाले. म्हणजे वेक्टर ए मायनस वेक्टर बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे वेक्टर ए स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? वेक्टर बी स्क्वेअर. आणि याला आपण सिंपल लिहू शकतो काय? शाबास, कशा पद्धतीने लिहू शकतो आपण याला? वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी. दोन्ही साईडची जर आपण स्क्वेअर रूट जर घेतला, दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूटमध्ये जर घेतलं तर ते येऊन जातं 2 आणि 2 काय होऊन जाईल? कॅन्सल. म्हणजे वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी. म्हणजे दोघांची ही मॅग्निट्यूड काय आली? सेम आली. म्हणजे आपण काय म्हणणार? मॅग्निट्यूड ऑफ बोथ वेक्टर आर इक्वल. असा ऑप्शन कोणचा आहे? तो म्हणजे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए काय? आर इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड. आर इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड. म्हणून आपला ऑप्शन 48चा ऑप्शन किती आला? ए आला. क्लिअर झालं सर्वांना? ओके, व्हेरी गुड, शाबास. आता चलूया पुढे. प्रॉब्लेम नंबर 49 सोडवायचा. चला मग आता सॉल्व करून घेऊ. प्रॉब्लेम इझी आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सो प्रॉब्लेम नंबर 49 इज 49चा प्रॉब्लेम 49 नंबर. y component of velocity is 20 and x component of velocity is 10. बघा, y component of velocity आहे 20 आणि x component of velocity आहे 10. विचारलं the direction of motion of the body with the horizontal at
दिस इन्स्टंट इज. तुम्हाला विचारलं डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ बॉडी विथ द हॉरिझॉन्टल ॲट दिस इन्स्टंट. मग घेऊया प्रॉब्लेम. काय करूया, कोऑर्डिनेट्स टाकून घेऊ. दोन कोऑर्डिनेट्स कोणचे, एक्स आणि वाय. मग या आपले दोन कोऑर्डिनेट्स. एक असेल तुमच्याला दिस इज अलॉंग एक्स डायरेक्शन आणि त्यानंतर एक असेल तुमच्याला अलॉंग वाय डायरेक्शन. हा कडा असणार आहे वाय आणि हा कुठं असेल एक्स आणि हा असेल त्याच्यावाला ओरिजिन. तर त्यांनी काय सांगितलं, वाय कॉम्पोनंट ऑफ वेलॉसिटी म्हणजे वाय कॉम्पोनंट ऑफ वेलॉसिटी असेल ही किती, कॉम्पोनंट. कॉम्पोनंट म्हणजे काय असतो, वेक्टरचा एक. आता जनरल कॉम्पोनंट बरं आठवण आली. कॉम्पोनंट म्हणजे काय असतो, आता मी तुम्हाला जसं मी आता लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. कॉम्पोनंट म्हणजे काय असतो, समजा हा एक वेक्टर असेल, हा वेक्टर घेतो. हा वेक्टर काय आहे, वेक्टर ए हा वेक्टर आहे. ओ टू सी हा एक वेक्टर आहे म्हणजे वेक्टर ए इज इक्वल टू ओ सी. मग हा वेक्टर ए जर आपण स्प्लिट केला, हा वेक्टर ए आपण स्प्लिट केला, मग वेक्टर ए स्प्लिट करण्याची जी प्रोसेस असते, गिवन वेक्टरला स्प्लिट करण्याची जी प्रोसेस असते त्याला म्हणायचं असतं रिझोल्यूशन. आणि हे स्प्लिट केलेले जे दोन वेक्टर्स आले याला म्हणायचं असतं कॉम्पोनंट. याला काय म्हणणार आपण, कॉम्पोनंट. म्हणजे आपण जसं की आता मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल देतो, वेक्टर ए इज इक्वल टू जसं आहे A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. या ठिकाणी I1 किंवा आय कॅप, जे कॅप आणि के कॅप हे काय आले, आर युनिट वेक्टर झाले, युनिट वेक्टर झाले. आणि याच्यामध्ये A1, A2 आणि A3 हे काय झाले, दीज आर दी कॉम्पोनंट्स. दीज आर दी कॉम्पोनंट्स. यांना काय म्हणणार आपण, तर हे असतील आपल्यावाले कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर. कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर ए. वेक्टर ए म्हणजे ए या वेक्टरचे हे कॉम्पोनंट आहे, A1, A2 आणि A3. म्हणजे जसं की हा जो ए वेक्टर होता, हा ए वेक्टर A1 ला काहीतरी असेल म्हणजे एक्स डायरेक्शनला काहीतरी असेल, तो वाय डायरेक्शनला काहीतरी असणार आहे. आणि जर या ठिकाणी मी झेड डायरेक्शन घेतली तर हाच वेक्टर झेड डायरेक्शनला सुद्धा काहीतरी असेल. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉम्पोनंट. आता हे अजून क्लिअर होऊन जाईल, पण बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आली असेल की कॉम्पोनंट कशाला म्हणायचं असतं. ओके ठीक. मग आता या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे वाय कॉम्पोनंट ऑफ वेलॉसिटी. वाय कॉम्पोनंट ऑफ वेलॉसिटी म्हणजे वाय डायरेक्शनला त्याच्यावरली वेलॉसिटी किती आहे, ती आहे 20 मीटर पर सेकंड. वाय डायरेक्शनला किती वेलॉसिटी आली, 20 मीटर पर सेकंड. एक्स डायरेक्शनला किती वेलॉसिटी आहे बघूया. मग त्यांनी सांगितलंय वाय डायरेक्शनला वेलॉसिटी, वाय डायरेक्शनला आहे 20, इथं आहे 20 मीटर पर सेकंड. थोडंसं मी वरती लिहितो वाटलं असतं. वाय डायरेक्शन त्याची वेलॉसिटी किती आली, 20 मीटर पर सेकंड या ठिकाणी. एक्स डायरेक्शनला किती वेलॉसिटी आली, ती आली 10 मीटर पर सेकंड. मग आता तुमचा रिझल्टंट जो असेल तो रिझल्टंट कुठं असणार आहे, तर रिझल्टंट असेल या ठिकाणी. या ठिकाणी असा हा तुमचा रिझल्टंट असेल, असा रिझल्टंट असणार आहे. आणि हा जो रिझल्टंट असेल हा रिझल्टंट वाय डायरेक्शनला चाललेला आहे 20 आणि एक्स डायरेक्शनला चाललेला आहे 10. त्या पद्धतीने आपण या घेऊ शकतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. ही झाली वाय कॉम्पोनंट आणि हा झाला त्याच्यावाला एक्स कॉम्पोनंट. मग एक्स कॉम्पोनंटला या इथून इथपर्यंत किती गेला, 10 मीटर पर सेकंड. आणि त्यानंतर इथून इथपर्यंत किती गेलेला आहे, 20 मीटर पर सेकंड. आणि विचारलं द डायरेक्शन. आता ज्या ठिकाणी बघा काय विचारलं, डायरेक्शन ऑफ मोशन. मग डायरेक्शन कोण सांगतो, जसं आपण घेतलंय लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर मध्ये डायरेक्शन कोण सांगतो, अँगल. अँगल म्हणजे काय, थीटा. आणि त्याने विचारला हा थीटा किती. डायरेक्शन म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉडी विथ द हॉरिझॉन्टल. कुठं विचारला, विथ द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल कोणचा कॉम्पोनंट आहे, एक्स. म्हणजे एक्स डायरेक्शनला अलॉंग दी एक्स डायरेक्शन हा जो रिझल्टंट आहे त्याचा अँगल किती. क्लिअर झालं सर्वांना. विचारलं काय, अलॉंग दी एक्स डायरेक्शन रिझल्टंटचा अँगल किती. मग रिझल्टंटचा अँगल कसा फाइंड करतो, सिंपल आहे बघा. टॅन थीटा इज इक्वल टू किती असणार आहे,
हा याचा कॉम्पोनंट अलॉंग वाय डायरेक्शन म्हणजे असेल आर वाय आणि अलॉंग एक्स डायरेक्शन म्हणजे असेल आर एक्स, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू किती असणार आहे आर वाय अपॉन आर एक्स. आता हा जो फॉर्म्युला आलात ना, हा फॉर्म्युला तुमचा अजून क्लिअर होऊन जाईल ज्या वेळेस आपली रेक्टँग्युलर ऑफ कॉम्पोनंट्स ही कन्सेप्ट होणार आहे त्यावेळेस. बरोबर. आता हे पुढच्या हे प्रॉब्लेम झाले का लगेच ती कन्सेप्ट पण होऊन जाईल. क्लिअर झालं सर्वांना. टॅन थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आर वाय अपॉन आर एक्स, म्हणजे आर वाय इज इक्वल टू किती आहे 20 मीटर पर सेकंड आणि आर एक्स इज इक्वल टू किती आहे 10 मीटर पर सेकंड. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू किती येऊन जाणार 20 अपॉन 10, 0 अँड 0 गेट कॅन्सल. सो टॅन थिटा इज इक्वल टू किती आलेला आहे 2, म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ किती असेल 2. भेटला आन्सर. कुठे शोधा चला पटकन शोधा. सो वी गेट ऑप्शन ए. ऑप्शन ए भेटला काय तुमच्याला करेक्ट, टॅन इनवर्स ऑफ 2. सोपं होता नक्की. ठीक. चला पुढे आता लास्ट प्रॉब्लेम राहिला. लास्ट प्रॉब्लेम नंबर आहे 53. सोडवायचा बघा. टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर सच दॅट ए प्लस बी इज इक्वल टू ए मायनस बी. दे ए डॉट बी इज इक्वल टू 0, ए क्रॉस बी इज इक्वल टू 0. याला डॉट म्हणता याला क्रॉस म्हणता. वेक्टर ए इज इक्वल टू 0, वेक्टर बी इज इक्वल टू 0. बघा दोन वेक्टर दिले ए आणि बी आणि ते अशा पद्धतीने दिलेले ॲडिशन ऑफ वेक्टर आणि इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. मग याच्यामध्ये आपण 1 बाय ऑप्शन टाकू. ए डॉट बी ही कन्सेप्ट आपली झाली अजून नाही, त्याच्यामुळे ऑप्शन येत नाही. ए क्रॉस बी कन्सेप्ट झाली नाही. आता याला अजून पण एक रिझन कन्सेप्ट झाली म्हणून ऑप्शन नाही असं होत नाही. पण मी तुम्हाला एक जनरल सांगितलं, पण आता याला मी अजून पण असं घेऊ शकतो की डॉट प्रॉडक्ट दोन्ही वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट नेहमी काय असतो 0 असतो. दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट नेहमी काय असतो 0 असतो. किंवा ज्यावेळेस ती स्केलर क्वांटिटी असेल तेव्हा स्केलर क्वांटिटीमध्ये. आणि दोन्ही वेक्टर काय पाहिजे परपेंडिक्युलर टू इच अदर पाहिजे. म्हणजे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ही इथं काय पाहिजे होतं परपेंडिक्युलर पाहिजे होतं, पण दोन्ही काय आले पॅरलल आले, म्हणून आपला ऑप्शन ए हा येत नाही. सिमिलर ऑप्शन बी सुद्धा येत नाही, कारण की सॉरी ए प्लस बी जसं मागच्या प्रॉब्लेम मध्ये घेतलं होतं ए प्लस बी हे दोन्ही कसे पाहिजे परपेंडिक्युलरच पाहिजे. त्याच वेळेस मॅग्निट्यूड ऑफ ए आणि मॅग्निट्यूड ऑफ बी हा 0 येऊ शकतो. पण इथं परपेंडिक्युलर दिले का नाही, दोन्ही काय दिले पॅरलल दिले, म्हणजे इज इक्वल टू दिले. क्लिअर झालं. म्हणून आपला ऑप्शन ए हा येत नाही. सिमिलर ऑप्शन बी सुद्धा येणार नाही, कारण की सेम कन्सेप्ट आहे. दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर पाहिजे होते, दोन्ही वेक्टर हे काय आले पॅरलल आले. म्हणून ऑप्शन ए आणि ऑप्शन बी काय झाला कॅन्सल झाला. मग राहिला काय ऑप्शन सी. ऑप्शन सी टाकू. वेक्टर ए काय करा सबस्टिट्यूट करू. किती रिव्हर्स प्रोसेस येते ना, रिव्हर्स प्रोसेस मध्ये त्यांनी काय सांगितलं वेक्टर ए ची व्हॅल्यू किती टाकायची, तर वेक्टर ए ची व्हॅल्यू तुम्ही टाकणार आहात ती म्हणजे 0. मग देऊया आता सबस्टिट्यूट करून वेक्टर ए ची व्हॅल्यू. वेक्टर ए इज इक्वल टू किती सबस्टिट्यूट करायचं आहे 0. मग ह्या इक्वेशन मध्ये वेक्टर ए म्हणजे बी इज इक्वल टू काय आला मायनस बी. मग बी इज इक्वल टू मायनस बी आला म्हणजे तुमचा हा एक वेक्टर इकडे चालला असेल आणि हा दुसरा वेक्टर चालला असेल, म्हणजे दोन्ही वेक्टर काय आले अँटी पॅरलल आले. दोन्ही वेक्टर काय आले अँटी पॅरलल, म्हणून हा सुद्धा ऑप्शन येत नाही. दोन्ही वेक्टर कसे पाहिजे पॅरलल. ए इज इक्वल टू बी आहे ना, दोन्ही वेक्टर कसे पाहिजे इक्वल टू साइन आला. दोन्ही वेक्टर कसे पाहिजे पॅरलल पाहिजे, पण आता या ऑप्शन दोन्ही वेक्टर कसे येत आहे अँटी पॅरलल, म्हणून ऑप्शन सी सुद्धा जातो. मग राहतो काय ऑप्शन डी. मग ऑप्शन डी सॉल्व्ह करायला घेऊ. ऑप्शन डी काय आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए मायनस वेक्टर बी. आणि ऑप्शन डी मध्ये सांगितलं आहे वेक्टर बी इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करू. मग वेक्टर बी जर इथं 0 सबस्टिट्यूट केला तर वेक्टर ए प्लस 0 इज इक्वल टू वेक्टर ए मायनस 0, म्हणजे वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर ए. म्हणजे याला सिंपल तुम्ही काय म्हणणार, हा जर वेक्टर ए असेल तर हा दुसरा काय सुद्धा वेक्टर एच आहे आणि दोन्ही वेक्टर कसे आहेत पॅरलल टू इच अदर. पॅरलल टू इच अदर जे की आपल्याला सांगितलं होतं ह्या प्रॉब्लेम मध्ये गिवन मध्ये, म्हणून ऑप्शन डी काय आला करेक्ट. ठीक आहे. सो लेक्चर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. लेक्चरचं हे जे प्रॉब्लेम झालेत हे प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित अंडरस्टँड झाले असतील असं मी कन्सिडर करतो. आता मी काय करतो, आत्ताच आपण जो होमवर्क होता डे 2चा तो होमवर्क आत्ता कंप्लीट केलेला आहे. होप सो आता तुम्हाला याच्यात कोणालाही काही डाऊट्स नसेल. ठीक आहे. चला मग आता डे 3ला आपण स्टार्ट करू. डे 3 लामिस थेरम आपला झाला आहे. लामिस थेरमचं इक्वेशन तुम्हाला माहिती असेल. व्हॉट इज द लामिस थेरम, तो आपण त्याच्यामध्ये घेतलं आहे F1 अपॉन जनरल. लामिस थेरम कशाला म्हणतो, जर फोर्सेस एकाच पॉईंटवरती ॲक्ट होत असतील
आणि हे सगळेचे सगळे फोर्सेस कुठं असणार आहे, इक्विलिब्रियमला. ज्यावेळेस हे फोर्सेस ॲक्ट झाले, दिस इज F1 F2 अँड F3, दिस इज अँगल, याला आपण म्हणतो अँगल अल्फा, यानंतर याला म्हणणार आहे अँगल बीटा, आणि हा अँगल असणार आहे गॅमा. मग हे तिन्ही फोर्सेस एकाच ऑब्जेक्टवरती ज्यावेळेस ॲक्ट होत असतात त्यावेळेस लामीस थेरम असं सांगतो की याचे जे इक्विलिब्रियम फोर्सेस आहेत ते इक्विलिब्रियम फोर्सेस कसे फाईंड करणार, तो येऊन जातो F1 अपॉन साइन अल्फा इज इक्वल टू F2 अपॉन साइन बीटा अँड इज इक्वल टू F3 अपॉन साइन गॅमा. हा फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला ते इक्विलिब्रियम फोर्सेसचे व्हॅल्यू भेटत चालते. ठीक आहे, ओके. मग चला आता आपण अतिशय महत्त्वाचा जो पॉईंट्स आहे तो पॉईंट्स आपण आज बघणार आहोत. सो गिव द हिडिंग्स, फ्रेश पेज, टेक अ फ्रेश पेज, त्याच्यावरती हिडिंग द्या. डे 3 मधला हा पॉईंट आहे आणि तो आहे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. रिझोल्यूशन ऑफ वेक्टर और सिम्पली कॉल्ड एज अ वेक्टर रिझोल्यूशन. काही पण म्हणू शकता तुम्ही, वेक्टर रिझोल्यूशन सुद्धा म्हणू शकता तुम्ही, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर सुद्धा म्हणू शकता. मग वेक्टर एखादी इमेज असते, सिम्पल मी एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो. इमेज असते, ती इमेज जनरली फॉर्ममध्ये येऊन जाते पिक्सलमध्ये, आणि ती इमेज तुम्ही रिझॉल्व करता, मग तिचे पिक्सल्स तुम्ही काउंट करत असता. इमेज किती रिझॉल्व होऊ शकते. मग त्याच पद्धतीनं आपल्याला एखादा वेक्टर घ्यायचा आणि तो वेक्टर रिझॉल्व करायचा. म्हणजे वेक्टर रिझॉल्व करायचा म्हणजे काय, हा एक वेक्टर असेल, मग याला तुम्ही काय करायचं, स्प्लिट करायचं. आणि जी स्प्लिटिंग करण्याची प्रोसेस आहे त्याच प्रोसेसला म्हणलं जातं रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. मग हा वेक्टर जो आहे, जसं की हा आर हा वेक्टर आहे, हा आर हा वेक्टर आपण स्प्लिटिंग करणार आहेत. म्हणजे या वेक्टरच्या आपण दोन कॉम्पोनंट्स बघणार आहोत. हा एक्स ॲक्सिसला चालला असेल तर हा आर एक्स असेल, आणि हा वाय ॲक्सिसला चालला असेल तर हा आर वाय असेल. मग हे आर एक्स आणि आर वाय काय झाले, तर आर एक्स आणि आर वाय या रिझल्टंटचे काय झाले, कॉम्पोनंट्स, कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर. कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर कशाला म्हणणार, सो कॉम्पोनंट ऑफ वेक्टर इज अ व्हेरी सिंपल, द वेक्टर इन विच two vectors either their addition or summation of the two or more vectors along the given direction, the given vector are splitted into two components. हा जो गिवन वेक्टर आहे तो दोन कॉम्पोनंट्स मधलं स्प्लिट करणं, हा गिवन वेक्टर दोन कॉम्पोनंट मध्ये स्प्लिट करणं. मग याचे दोन कॉम्पोनंट्स कोणते, एक चालला एक्स डायरेक्शनला, एक चालला वाय डायरेक्शनला. मग हे जे दोन कॉम्पोनंट झालेत किंवा हे ह्या रिझल्टंटचं जे स्प्लिटिंग झालं त्या स्प्लिटिंगलाच म्हणायचं असतं कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. आणि जी प्रोसेस आहे, जी स्प्लिटिंग करण्याची प्रोसेस आहे तिला म्हणायचं असतं रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. घ्यायचं, चला मग सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला घ्यावा लागेल, व्हॉट इज मीन बाय कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. सो आय एम टेकिंग हिअर फर्स्ट पॉईंट, कॉम्पोनंट ऑफ वेक्टर कसा असेल ते पण सांगतो. कॉम्पोनंट ऑफ वेक्टर, द गिवन वेक्टर आर स्प्लिट्स, given vector are splits is called component of vector, components of vector. मग गिवन वेक्टर कोणचा आहे, फॉर एक्झाम्पल मी इथं घेतो, फॉर एक्झाम्पल हा एक वेक्टर आहे, ए हा वेक्टर आहे, आणि ए हा वेक्टर, फॉर एक्झाम्पल हा ए हा वेक्टर हा A1 आय कॅप आहे प्लस A2 जे कॅप आहे प्लस A3 के कॅप आहे. मग आता जसं की आपण माहिती आय जे अँड के कॅप ऑल आर युनिट वेक्टर, दीज आर युनिट वेक्टर. मग हे आय कॅप जे कॅप के कॅप काय माहिती तुम्हाला, आय कॅप जे कॅप आणि के कॅप काय आहे, हे युनिट वेक्टर आहे. आय कॅप म्हणजे अलॉंग एक्स डायरेक्शनला, जे कॅप म्हणजे अलॉंग वाय डायरेक्शन, आणि के कॅप म्हणजे अलॉंग झेड डायरेक्शन. दीज आर द युनिट वेक्टर विच इज ॲक्च्युअली रिप्रेझेंट दी फॅमिली ऑफ एक्स वाय अँड झेड. क्लिअर झालं. मग तुम्ही म्हणशाने A1 A2 A3 काय आहे, व्हेरी गुड. सर A1, A2, A3 दीज आर दी कॉम्पोनंट्स ऑफ, ये झाले कॉम्पोनंट, दीज आर दी कॉम्पोनंट वेक्टर और कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर ए. मग हे A1 A2 A काय आहे, तर ए ह्या कॉम्पोनंटचे वेक्टर आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणणार की ए हा वेक्टर A1 एवढा आहे एक्स डायरेक्शनला, A2 एवढा आहे वाय डायरेक्शनला, आणि A3 एवढा आहे झेड डायरेक्शनला. जसं की बघा इथं असेल एक्स, इथं असणार आहे वाय, आणि इथं असेल झेड. मग तुमच्यावाला A1 हा वेक्टर आहे, हा वेक्टर ए. मग हा ए वेक्टर तुम्ही एक्स डायरेक्शनला आला, या पॉईंटवर किती आहे A1,
नंतर हा वाय डायरेक्शनला गेला, या पॉईंटला किती आहे A2 आणि त्यानंतर हा झेड डायरेक्शनला असेल, मग ह्या पॉईंटला किती असेल A3 भेटला. ए हा वेक्टर A1ला आला, A2ला आला, A3ला आला. मग फॉर एक्झाम्पल कोणी असं म्हणू शकतं A1 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर अलॉंग एक्स ॲक्सिस. अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणजे काय, ए या वेक्टरची 3 सेंटीमीटरला ए या वेक्टरची एक्स ॲक्सिसला पोझिशन किती आहे 3 सेंटीमीटर. कोणी म्हणेल नाही सर A2 हा वेक्टर 2 सेंटीमीटर आहे, कुठे अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस. मग तुम्ही कसं सांगू शकता की ए हा वेक्टर वाय ॲक्सिसला 2 सेंटीमीटर एवढा आहे. क्लिअर होत आहे. कोणी म्हणेल सर असं नसेल, असं असू शकतं ना A3 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अलॉंग झेड ॲक्सिस. ओके व्हेरी गुड. मग कोण काय म्हणणार आहे सर A3 म्हणजे ए हा वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिसला किती सेंटीमीटरवरती ठेवला आहे 4 सेंटीमीटर. लक्षात येत आहे. ए या वेक्टरचे कॉम्पोनंट्स डिफाईन करतो एक्स वाय आणि झेड. ही प्रोसेस असते कॉम्पोनंट ऑफ द वेक्टर. ओके. मग जसं की आपण हे एक्झाम्पल झालं वेक्टर ए इज इक्वल टू A1 I कॅप, A2 J कॅप, A3 K कॅप, I J and K आर दी युनिट वेक्टर, A1 A2 A3 बोथ आर दी कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर ए. हे त्याचं वाला एक्झाम्पल होतं. आता कधी असं पण असू शकतं की दोन कॉम्पोनंट्स हे इक्वल असू शकतात, किंवा असं म्हणून दोन वेक्टर्स हे इक्वल असू शकतात. इफ 2 वेक्टर्स आर इक्वल, मग त्यांचे कॉम्पोनंट्स काय असतील. दुसरा आहे एक्झाम्पल इफ 2 वेक्टर्स आर इक्वल. मग दोन वेक्टर कोणचे, वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी. हे दोन्ही वेक्टर इक्वल आहे. मग दोन्ही वेक्टर कोणचे, जसं की वेक्टर ए आहे A1 I कॅप, A2 J कॅप प्लस A3 K कॅप, हा ए वेक्टर आहे. मग बी वेक्टर कोणचा आहे, जसं की बी वेक्टर असेल B1 I कॅप, B2 J कॅप आणि काय असणार आहे B3 K कॅप. मग वेक्टर ए पण भेटला, वेक्टर बी पण भेटला आणि काय सांगितलं आहे का दोन्ही वेक्टर्स इक्वल आहे. म्हणजे हा वेक्टर ए असेल, हा वेक्टर बी असणार आहे आणि हे दोन्ही वेक्टर काय आहे इक्वल. मग दोन्ही वेक्टर इक्वल कसे दाखवणार, तर इथं असेल A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप इज इक्वल टू बी वेक्टर कोणचा आहे B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप. मग याच्यावरून काय समजतं, A1 I कॅप इज इक्वल टू B1 I कॅप. दोन्ही साईडला I कॅप कॅन्सल झाले. मग याच्यावरून तुम्हाला काय समजलं, A1 इज इक्वल टू B1. आता हे A1 B1 काय होते, कॉम्पोनंट होते. कोणाचे कॉम्पोनंट होते, वेक्टर ए आणि वेक्टर बीचे. जर वेक्टर ए आणि बी जर इक्वल असेल तर कॉम्पोनंट सुद्धा काय आले, इक्वलच आले. मग तुम्ही म्हणणार इफ 2 वेक्टर्स आर इक्वल देन इट्स कॉम्पोनंट ऑल्सो इक्वल. इफ 2 वेक्टर्स आर इक्वल then its components are also equal. मग जसं की A1 B1 आला तसंच काय असणार आहे A2 B2 असेल, तसंच काय असणार आहे A3 B3 असेल. दिस इज द कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. यालाच काय म्हणतो आपण, कॉम्पोनंट ऑफ द वेक्टर. क्लिअर झालं सर्वांना. 2 मिनिटं नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, चलायचं पुढं. ओके, आता हे झालं कॉम्पोनंट ऑफ द वेक्टर. मला काय बघायचं आहे, रिझोल्युशन ऑफ अ वेक्टर. मग रिझोल्युशन काय आहे, तर प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे, त्या वेक्टरला स्प्लिट करण्याची जी प्रोसेस असते त्यालाच म्हणायचं असतं रिझोल्युशन ऑफ वेक्टर. बघू, काळजी नका करू, मी घेतोय व्यवस्थित, डोंट वरी. सो नेक्स्ट पॉईंट आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर. सो नेक्स्ट रिझोल्युशन, व्हॉट इज मीन बाय रिझोल्युशन. वेक्टरचं रिझोल्युशन काय आहे, द प्रोसेस, इट इज द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनंट. वेक्टरला स्प्लिट करायचं कशामध्ये, त्याच्या कॉम्पोनंट्समध्ये, आणि ही जी प्रोसेस असते या प्रोसेसला म्हणायचं असतं वेक्टर रिझोल्युशन. सो व्हॉट इज मीन बाय रिझोल्युशन, द प्रोसेस in which the given vector is splitted into
into its component is called याला म्हणतो आपण वेक्टर रिझोल्यूशन. आता इथून पुढे एक व्यवस्थित लक्षात ठेवा, ही जी रिझोल्यूशनची प्रोसेस आहे पार्ट 1 आणि पार्ट 2च्या मी असं सांगेल तुम्हाला की जेवढे फिजिक्सचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम्स जे टेन्शनशी रिलेटेड असतील, जे फोर्सशी रिलेटेड असतील, जे वेलॉसिटीच्या रिलेटेड असतील, जे डिस्प्लेसमेंटच्या रिलेटेड असतील, या सगळ्या रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये, या सगळ्या क्वांटिटीच्या रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये वेक्टर रिझोल्यूशन येणारच आहे. 101% येणार, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम सुटूच शकत नाही. क्लिअर झालं? मग हे वेक्टर रिझोल्यूशन काय? मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. समजा हा एक वेक्टर आहे. कोणचा वेक्टर आहे? मी याला घेतो आर हा वेक्टर आहे आणि आर हा वेक्टर एक्स डायरेक्शनला चालला आहे. तुम्हाला माहिती आहे थीटा काय सांगतो? थीटा सांगतो की वेक्टर कुठं चालला. मग वेक्टर हा कुठं चालला? हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग हॉरिझॉन्टलला कोण असतं? एक्स, आणि व्हर्टिकलला कोण असणार आहे? वाय. मग आपल्याला बघायचं की आर हा वेक्टर एक्स डायरेक्शनला किती आहे, आपल्याला बघायचं आहे आर हा वेक्टर वाय डायरेक्शनला किती आहे. मग काय करतो आपण? या वेक्टरचं स्प्लिट करतो. मग कशामध्ये स्प्लिट करणार? दोन रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्समध्ये स्प्लिट करणार. म्हणजे याचा इफेक्ट बघणार मी आर एक्स डायरेक्शनला किती आहे आणि याचा इफेक्ट बघणार मी वाय डायरेक्शनला किती आहे. ही जी प्रोसेस झाली याला म्हणायचं रिझोल्यूशन. सिंपल आहे. काय? आर हा वेक्टर एक्स डायरेक्शनला किती तो बघायचा, आर हा वेक्टर वाय डायरेक्शनला किती तो बघायचा. आता मी याचा एक शॉर्टकट सुद्धा सांगणार आहे. शॉर्टकट कसा सांगणार ते अगोदर समजून घेऊ. शॉर्टकट काय असेल ते अगोदर समजून घेऊ, त्याच्यानंतर मी शॉर्टकट सांगतो. प्रोसेस समजली? आता समजा असं असू शकतं, हे झालं एक एक्झाम्पल, हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता दुसरं एक एक्झाम्पल घेतो मी की सेम आर हा वेक्टर आहे, त्याच्यानंतर हा व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. त्यांनी काय सांगितलं? आर हा वेक्टर व्हर्टिकल म्हणजे जसा एक बॉल होता असा फेकला वरती आणि तो काय होतो? अंडर द ग्रॅव्हिटी इफेक्ट खाली येत चालतो. म्हणजे याच्यावरची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कुठं दिली? ती मी व्हर्टिकली दिली. कन्सिडर करतो मी व्हर्टिकल दिली. मग त्याचा इफेक्ट व्हर्टिकलवरती किती आहे आणि त्याचा इफेक्ट हॉरिझॉन्टलवरती किती आहे हे फाईन करणं म्हणजे त्याच्यावर असतं रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. म्हणजे आपण बघणार की आर हा कॉम्पोनंट्स, आर हा गिवन वेक्टर्स वाय डायरेक्शनला किती आहे आणि एक्स डायरेक्शनला किती आहे. तुम्ही म्हणशाल हे तर मागच्यासारखं आलं, बट लक्षात घ्या हे तर मागच्यासारखं आलं मान्य आहे, पण डायरेक्शन कुठं दिलीत? मी कायम सांगत असतो थीटा म्हणजे काय? डायरेक्शन आहे. तुम्ही कुठल्या डायरेक्शनला फेकला? वरती फेकला म्हणजे व्हर्टिकली डायरेक्शन दिली. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये डायरेक्शन कुठं होती? हॉरिझॉन्टल. ही जी प्रोसेस असते ह्या प्रोसेसला म्हणायचं असतं रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. क्लिअर झालं? ओके. आता आपण काय बघू की हा रिझोल्यूशन ऑफ वेक्टर म्हणजे ॲक्च्युअल हा आर एक्स कॉम्पोनंट किती आहे, हा आर वाय कॉम्पोनंट किती आहे, आणि ही जी फाईन करण्याची प्रोसेस असते त्याला म्हणायचं असतं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. घ्यायचं? मग हे झालं असेल तुमच्यावालं? ओके. सो नेक्स्ट पॉईंट आहे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. खूप इझी आहे, फक्त थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे आणि याच्याशिवाय तुम्हाला फिजिक्सचे कुठलेही प्रॉब्लेम सुटणार नाही. मी एक लास्टला लेक्चरच्या लास्टमध्ये शेवटपर्यंत लेक्चर बघा, एक ट्रिक सांगणार आहे, शॉर्ट ट्रिक्स असेल ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स कॉम्पोनंट वेक्टर किती असतो, वाय कॉम्पोनंट वेक्टर किती असतो आणि त्याची डायरेक्शन कशी घ्यायची असते, एक्स कॉम्पोनंटला डायरेक्ट किती घेऊ शकता, वाय कॉम्पोनंटला डायरेक्ट किती घेऊ शकता ते आपण बघू. सो नेक्स्ट आहे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर. बघूया हा रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स काय आहे. मी इथं त्याचीवाली थोडीशी जागा देतो की रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणजे काय ते डेफिनेशन लिहायला, आणि इथं याच्यावर एक्सप्लेनेशन मी घेतो. नेहमीप्रमाणे माझी जी आवडती प्रोसेस आहे अगोदर ती मी घेतो. माझी आवडती प्रोसेस अगोदर तुम्हाला कन्सेप्ट बाय हर्ट नाही करणं, तर तुम्हाला कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणे. मग कन्सेप्ट जर डेफिनेशन मला लिहायची असेल तर अगोदर मला एक्सप्लेनेशन बघतो, मग मी त्यानंतर डेफिनेशनकडे जात असतो. ही माझी प्रोसेस आहे. मग आता एक्सप्लेनेशनमध्ये काय घेणार, तर मी एक्सप्लेनेशन प्रोसेसमध्ये हा एक वेक्टर घेतला जो ओरिजिनपासून स्टार्ट झाला. ओ सी हा वेक्टर आहे, त्याचा जो गिवन वेक्टर आहे तो वेक्टर आहे आर.
आर हा गिवन वेक्टर आहे, आर हा गिवन वेक्टर आहे. मग ह्या आर हा गिवन वेक्टर मी हॉरिझॉन्टल डायरेक्शनला प्रोजेक्ट केला आहे, ही झाली त्याच्यावाली हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग आर हा वेक्टर स्प्लिट केला दोन कॉम्पोनंट्समध्ये. दोन कॉम्पोनंट्स म्हणजे याचा एक्स डायरेक्शनला एक कॉम्पोनंट्स असेल त्याला म्हणतो मी आर एक्स, आणि याचा वाय डायरेक्शनला एक कॉम्पोनंट असेल त्याला म्हणणार मी आर वाय. आणि जर हे दोन्ही कॉम्पोनंट बघितले तर हे दोन्ही कॉम्पोनंट्स कोणचे, आर एक्स आणि आर वाय, हे परपेंडिक्युलर टू ईच अदर आहे. हे काय आहे, परपेंडिक्युलर टू ईच अदर, अँड दिस इज कॉल्ड एज अ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर. त्याला काय म्हणायचं, रेक्टँग्युलर. परत एकदा सांगतो बघा, आर हा गिवन वेक्टर होता, आर हा गिवन वेक्टर हॉरिझॉन्टल डायरेक्शननी प्रोजेक्ट केला. त्याच्यानंतर आपण काय केलं, आर या गिवन वेक्टरचे दोन कॉम्पोनंट म्हणजे आर हा गिवन वेक्टर स्प्लिट केला. स्प्लिट कोणत्या कॉम्पोनंट केला मध्ये, दोन कॉम्पोनंट्समध्ये. आणि जर हे दोन्ही कॉम्पोनंट जर परपेंडिक्युलर आले, दिस इज कॉल्ड ॲज अ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. इथे लिहून देतो, इफ द गिवन वेक्टर आर splitted into its component both are perpendicular to each other. कोण परपेंडिक्युलर आहे, कॉम्पोनंट्स परपेंडिक्युलर. कोणाचे कॉम्पोनंट्स परपेंडिक्युलर आहे, एका गिवन वेक्टरचे. अँड इज कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर टू ईच अदर, इज कॉल्ड, त्याला म्हणलं जातं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर. क्लिअर झालं सर्वांना. म्हणजे आर एक्स आणि आर वाय हे काय झाले, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट झाले. मग याचा एक रेक्टँग्युलर आपण कंप्लीट करून घेऊया. म्हणजे काय केलं, इथं म्हणतो ड्रॉ किंवा असं म्हणूया पहिल्यांदा, ओ सी बी द वेक्टर आर इज द गिवन वेक्टर आर स्प्लिटेड. हे तुम्हाला बोर्डसाठी विचारलं जाईल ना, बोर्डसाठी. हे बोर्डसाठी तुम्हाला या पद्धतीने लिहायचं आहे. ओ सी इज द बी द वेक्टर आर is the given vector are splitted into its components both are perpendicular to each other. बरोबर. इथं घेतो मी the component of vector r along एक्स ॲक्सिस. एक काम करतो, ही डायग्राम तुमची सर्वांची झाली असेलच असं कन्सिडर करतो, आणि थोडंसं इकडं लिहितो. दिस इज द एक्सप्लेनेशन पॉईंट. या ठिकाणी पहिल्यापासून घेतो जरा. हा तुमच्यावाला गिवन वेक्टर असेल, ओ आणि सी हा ओरिजिन असेल, आर हा वेक्टर आहे, हॉरिझॉन्टलला त्याच्यावाली डायरेक्शन होती थीटा. त्याच्यानंतर अलॉंग एक्स डायरेक्शन हा उरलेला काय असेल, वाय डायरेक्शन. मग याचा कॉम्पोनंट जो अलॉंग एक्स डायरेक्शन असणार त्याला म्हणणार मी आर एक्स, वाय डायरेक्शन असेल त्याला म्हणणार मी आर वाय. मग काय आहे इथं लिहितो मी परत एकदा व्यवस्थित. ओ सी बी द गिवन वेक्टर, एक्सप्लेनेशनमध्ये ओ सी इज इक्वल टू आर बी द गिवन वेक्टर आर splitted into its component both are perpendicular to each other. The component of पुढे घेतो, the component of vector r म्हणजे r ह्या वेक्टरचा कॉम्पोनंट अलॉंग एक्स डायरेक्शनला किती आहे, आर एक्स. आर ह्या कॉम्पोनंटचा वेक्टर आर ह्या गिवन वेक्टरचा कॉम्पोनंट एक्स डायरेक्शनला किती आहे, आर एक्स. आर ह्या गिवन वेक्टरचा कॉम्पोनंट वाय डायरेक्शनला किती आहे, आर वाय. सो कॉम्पोनंट ऑफ आर अलॉंग एक्स ॲक्सिस इज वेक्टर आर. झालं. पुढे घेतो मी, द कॉम्पोनंट ऑफ वेक्टर आर अलॉंग y axis
वाय ॲक्सिस इज हा आहे आर एक्स आणि हा असणार आहे आर वाय. बघा कॉम्पोनंट ऑफ आर अलॉंग एक्स ॲक्सिस, द कॉम्पोनंट ऑफ आर अलॉंग एक्स ॲक्सिस किती आहे आर एक्स, द कॉम्पोनंट ऑफ आर अलॉंग वाय ॲक्सिस किती आहे आर वाय. याला म्हणतो आपण हा वेक्टरमध्ये असेल. झालं, पुढे घेतो. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट किंवा असं म्हणतो ड्रॉ अ लाईन फ्रॉम पॉइंट C टू परपेंडिक्युलर ऑन लाईन OX. मग काय करायला त्यांनी सांगितलं की एक पॉईंट C पासून एक परपेंडिक्युलर टाका X वरती. हा परपेंडिक्युलर टाकला, याला पॉईंट नाव द्या A. सिमिलर फॉर OY. मग सिमिलरली कोणासाठी केलं, C पासून एक परपेंडिक्युलर टाकला OY वरती, हा आला परपेंडिक्युलर, याला नाव देतो मी D. मग आता इथं आपण घेणार की OA इज इक्वल टू RX असेल तर इथं OD इज इक्वल टू काय असणार AC. किती रेक्टँगल तयार झाला ना, मग OD इज इक्वल टू काय असेल AC असेल. OD हा किती होता RY एवढा होता, RY एवढा कॉम्पोनंट होता, तर AC सुद्धा किती येऊन जाणार आहे RY एवढा येऊन जाईल. इथे घेणार आपण OD इज इक्वल टू AC इज इक्वल टू किती असेल RY. क्लिअर झालं नक्की. मग आर एवढा कॉम्पोनंट किती येऊन जाणार, देन आर इज इक्वल टू किती असेल RX I कॅप प्लस RY J कॅप. हे माहिती आहे सर्वांना. वेक्टर R अलॉंग एक्स डायरेक्शनला किती आहे RX. एक्स डायरेक्शनचे फॅमिलीला कोण रिप्रेझेंट करणार I कॅप. आर हा कॉम्पोनंट वाय डायरेक्शनला किती आहे, मग वाय डायरेक्शनच्या फॅमिलीला कोण रिप्रेझेंट करणार J कॅप. किती आहे तो RY एवढा. आला आर कॉम्पोनंट अलॉंग एक्स डायरेक्शन RX I कॅप, आर कॉम्पोनंट अलॉंग वाय डायरेक्शन RY J कॅप. क्लिअर झालं, समजलं इथपर्यंत सर्वांना. एकदम इझी आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. आता पुढची प्रोसेस जी आहे त्या पुढच्या प्रोसेसमध्ये मला RX ची व्हॅल्यू फाईंड करायची, त्याच्यानंतर RY ची व्हॅल्यू मला काय करायची आहे फाईंड करायची. मग चला आता RX आणि RY ची व्हॅल्यू काय करू फाईंड करू. मग सिंपल याला ट्रिग्नोमेट्री आपण वापरू. हे झालं असेल सर्वांचं नोट डाऊन. चला मी रब करतो, पॉज करून तुम्ही हे कम्प्लीट करू शकता. ओके, सो नेक्स्ट इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ RX अँड RY. नेक्स्ट प्रोसेस टू फाइंड RX अँड RY बाय युजिंग. मग आपण काय करूया, सिंपल ट्रिग्नोमेट्री वापरूया. ट्रायंगल OAC RX आणि RY दोन्ही भेटणार. मग OAC जर घेतलं तर कॉस थिटाची व्हॅल्यू येऊन जाणार. कॉस थिटा जो अँगल इथं आहे ॲडजस्टंट, हा काय असेल हायपोटेनियस 90 डिग्री. फ्रंट ऑफ 90 डिग्री किती असतो त्याच्यावर काय असतो हायपोटेनियस. मग कॉस थिटा इज इक्वल टू किती येऊन जाणार आहे RX डिवायडेड बाय वेक्टर R. म्हणजे इथून तुम्ही सिम्पली सांगणार RX इज इक्वल टू किती आला R cos थिटा. भेटली का, RX ची व्हॅल्यू किती आली R cos थिटा. सो यू गेट वेक्टर RX इज इक्वल टू किती असणार आहे R cos थिटा. भेटला नक्की, ठीक आहे. बघा आता जो ट्रिक्स आहे ना ती या ठिकाणी येते. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट किती आला R cos थिटा. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट, वर्डिंगकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट R cos थिटा. मग आता थिटा अपोजिट कॉम्पोनंट, थिटा अपोजिट कॉम्पोनंट म्हणजे कोणता असेल अलॉंग व्हर्टिकल, किंवा असं म्हणू थिटा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती असणार R cos थिटा. मग थिटा व्हर्टिकल कॉम्पोनंट आपल्याला काय करायचा फाईंड करायचा. मग कसा असेल फॉर साइन थिटा इज इक्वल टू असेल साइन थिटा किती येऊन जातो, याला म्हणतो मी इक्वेशन 1. साइन थिटा इज इक्वल टू असेल किती येऊन जातो बघा, साइन थिटा याच्यावाला अपोजिट किती आहे वेक्टर RY डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे वेक्टर R. सो यू गेट वेक्टर RY इज इक्वल टू R साइन थिटा. हे झालं इक्वेशन 2. भेटला RX इज इक्वल टू किती आला R cos थिटा आणि RY इज इक्वल टू किती आलेला आहे वेक्टर R साइन थिटा. भेटले दोन्ही कॉम्पोनंट नक्की. मग आता काय करू, दोन्ही कॉम्पोनंट्स आपण स्क्वेअर करून ॲड करू. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग.
squaring and add equation 1 and equation 2. चला मग जमेल ना. काय होणार आहे, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो नक्की. काय होऊन जातं पुढं, हे झालं असेल तुमच्यावालं, हे झालं असेल तर मी याला रब करतो. आता झालं ना, ठीक. समजा काही तकलीफ नका घेऊ, मी वरचं रब करतो. चला या इकडं किती असेल मग, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू, आर स्क्वेअर कॉमन निघेल ना, आर स्क्वेअर कॉमन निघाला तर मध्ये काय राहिलं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा, 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती असतो, 1. द्या इथं सबस्टिट्यूट करून, मग तुम्हाला भेटतो आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, म्हणजे आर ही भेटली, याली आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. हे तुम्हाला काहीतरी कशाची तरी आठवण करून देत असेल. कशाची आठवण करून देत आहे, तर हे तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट व्हेक्टरची आठवण करून देतं. जे व्हेक्टर्स हे सेम पॉईंटपासून स्टार्ट होत नाही, जे व्हेक्टर्स डिफरंट पॉईंटपासून स्टार्ट होता त्यांची मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट व्हेक्टर असते. वेक्टर आर इज इक्वल टू अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. क्लिअर झालं. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ, याला म्हणणार दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर. गिवन वेक्टर कोणता होता, वेक्टर आर. भेटली त्याची मॅग्निट्यूड, एकदम सिंपल आहे. काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ आर इज इक्वल टू अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. जमला नक्की, कन्फर्म झालं, सोपं होतं. ठीक आहे. आता ही तर फाईंड केली मॅग्निट्यूड, मग आता डायरेक्शन राहिली ना. डायरेक्शन म्हणजे काय, तर हा थीटा किती अँगलनी प्रोजेक्ट केला ते तर फाईंड करावं लागेल. मग हा थीटा आपल्याला फाईंड करायचा, सोडवायचं. मग काय करणार, मग दोन इक्वेशन आहे, दोन इक्वेशन 1 आणि 2 आहे. मग ही थीटा फाईंड करायचा म्हणजे काय करायचं, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करू. सोडूया. चला मग करू सॉल्व. सो इथं लिहून घेतो मी. पहिलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे आर एक्स, हे इथं लिहितो. आर एक्स इज इक्वल टू वेक्टर आर एक्स इज इक्वल टू वेक्टर आर कॉस थीटा अँड वेक्टर आर वाय इज इक्वल टू असणार आहे वेक्टर आर साइन थीटा. ओके. सो दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. पुढे काय म्हणणार, डिवाइड इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1. ओके. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1 काय होऊन जातं, जमेल ना. काय होऊन जाणार, आर वाय अपॉन आर एक्स इज इक्वल टू आर साइन थीटा डिवाइडेड बाय काय असणार आहे, आर कॉस थीटा. आर अँड आर गेट कॅन्सल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय असतो, टॅन थीटा इज इक्वल टू येऊन जाणार आहे आर वाय अपॉन आर एक्स. आय थिंक जे तुम्हाला मी प्रॉब्लेम नंबर साधारण 45 का 43 46 नंबरचा एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये मी घेतला आहे टॅन थीटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर एक्स. आता हे सगळ्यांना समजलं असेल हे आर वाय अपॉन आर एक्स कसं आलं, मी तिथं सांगितलं पण आहे. म्हणजे थोडंसं लेक्चर तुम्ही मागं न्या, त्याच्यात तुम्हाला सापडेल की टॅन थीटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर एक्स. हे तिथं मी नोटेशन सांगितलं होतं की कसं घ्यायचं, तर ते या पद्धतीनं घ्यायचं आहे. टॅन थीटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर एक्स. मग याच्यावर तुम्हाला थीटा भेटणार, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. बघा आपण काय काय फाईंड केलं रे, मॅग्निट्यूड फाईंड केली. काय फाईंड केलं, डायरेक्शन फाईंड केली. याला म्हणणार दिस इज द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. क्लिअर झालं सर्वांना. हे 2 डायमेन्शन होतं, आर एक्स आर वाय 2 डायमेन्शन, एक्स आणि वाय कॉम्पोनंट हे 2 डायमेन्शन. जमेल, कन्फर्म, सोपं होतं. ओके ठीक. मग जर वेक्टर 3 डायमेन्शन असेल तर चालेल, करायचं सॉल्व. मग चला 3 डायमेन्शनसाठी अँगल बदलणार नाही, अँगल तोच असेल टॅन इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. बट इफ इट इज अ 3 डायमेन्शन, एक सिंपल स्टेटमेंट लिहून देतो. हे झालं असेल सगळ्यांचं, तुम्ही थोडंसं मागं घेऊन पॉज करून कंप्लीट करून घेऊ शकता. दिस इज द एंड ऑफ रेक्टेंग्युलर कॉम्पोनंट्स.
हा रेक्टँग्युलर कॉम्पोनंट इथं संपलेला आहे. पुढं आहे नेक्स्ट पॉईंट. इफ the system is in 3D. 3D म्हणजे काय, हा x, हा काय असेल y, आणि हा काय असणार आहे z, x आणि y. मग हा एक गिवन वेक्टर असेल, हा x डायरेक्शनला एवढा असणार आहे, हा y डायरेक्शनला एवढा असेल, आणि हा जेवढा z डायरेक्शनला किती असेल तो या ठिकाणी. ठीक आहे. हा जो कॉम्पोनंट असेल हा RX, हा असणार आहे RY, आणि हा इथला असेल RZ. म्हणजेच तुम्ही व्हेक्टर मॅग्निट्यूड ऑफ R घेऊ शकता. इथं मॅग्निट्यूड ऑफ R असणार आहे RX² प्लस RY² प्लस RZ². या पद्धतीनं तुम्ही मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर फाइंड करू शकता. क्लिअर झालं सर्वांना? चला मग आता वेक्टर रिझोल्यूशनचे आपण काय करूया. वेक्टर रिझोल्यूशनचे मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की शॉर्टकट काय आहे वेक्टर रिझोल्यूशनचं. बघा मग आता इकडं शॉर्ट ट्रिक्स ऑफ वेक्टर रिझोल्यूशन. फक्त एक तुम्ही लक्ष द्यायचं इकडं, मी जे सांगतो त्या पद्धतीने फक्त वर्डिंगकडे लक्ष द्या. बघा हा एक वेक्टर आहे, हा वेक्टर अलॉंग एक्स डायरेक्शनला प्रोजेक्ट केला. हा वेक्टर काय आहे R. हा एक्स डायरेक्शनला जात असेल, पहिल्यांदा थिटाकडे लक्ष द्यायचं. नेहमी काय कुठं लक्ष देणार, थिटाकडे. हा याचा ओरिजिन असेल, बरोबर का. त्याच्यानंतर हा याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल या ठिकाणी अशा पद्धतीने. मग तुम्ही काय बघणार, वेक्टर कुठं चालला, एक्स डायरेक्शनला. थिटा कुठं आहे, एक्स डायरेक्शनला. मग नेहमी लक्षात ठेवायचं ह्या कॉम्पोनंटचा थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट, वर्डिंगकडे लक्ष द्या. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट, थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट म्हणजे R cos थिटा. ही ट्रिक्स आहे. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट R cos थिटा. थिटा अपोजिट कॉम्पोनंट, ॲक्च्युली हा थिटा अपोजिट कॉम्पोनंट आहे. हा किती आहे, R sin थिटा. आणि तुम्हाला माहिती आहे हा जर R sin थिटा असेल तर हा सुद्धा किती येणार आहे, R sin थिटा. कारण की आपण इथं रेक्टँग्युलर टाकतो ना. वर्डिंग लक्षात आली. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट कॉस थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट साइन थिटा. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट कॉस थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट साइन थिटा. बरोबर. आता समजा असं की मी एक काम करतो, हे तुम्हाला समजलं असेल तर आपण याचे 3 ते 4 एक्झाम्पल घेणारच आहोत. टेन्शन ना घेऊ. पहिल्यांदा मी हे तुम्हाला दाखवून देतो. एवढा एक चार्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला 2 मिनिटात कळेल. बघा एक्स वाय मायनस एक्स मायनस वाय, हा गिवन वेक्टर आहे. हा गिवन वेक्टर चालला इकडं. हा वेक्टर आहे R. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट असेल R cos थिटा. थिटा अपोजिट कॉम्पोनंट असणार आहे R sin थिटा. आणि हाच R sin थिटा मी इथं पण लिहू शकतो. इथं सुद्धा किती असणार आहे, R sin थिटा. ह्या क्वाड्रंटमध्ये जर वेक्टर होता तर समजा असा असेल तर रे, इकडं ह्या क्वाड्रंटमध्ये वेक्टर असेल तर, आणि त्याचा अँगल जो आहे तो अँगल या ठिकाणी, आणि वेक्टर कोणचा आहे, तोच सेम वेक्टर आहे. मग काय घेणार, थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट. काहीच नाही, जास्त विचारच करायचं नाही. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट सरळ इथं असा रेक्टँगल टाकायचा. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट R cos थिटा, बरोबर. आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट R sin थिटा. म्हणजे हा कॉम्पोनंट येऊन जाणार आहे R sin थिटा. झालं, सोपं आहे. ओके. समजा असा असेल तर या ठिकाणी थिटा असेल, मग परत काय घेणार बघा, थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट R cos थिटा आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट R sin थिटा. म्हणजेच हा किती आला, R sin थिटा. बरोबर. समजा आता असं असेल तर इथं हा वेक्टर चालला असेल. वेक्टर कोणचा आहे, वेक्टर R, आणि अँगल या ठिकाणी. मग थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट R cos थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट R sin थिटा. झालं, क्लिअर झालं. आता वाय डायरेक्शनला असतं तर हे झालं असेल सगळ्यांचं. ओके. आता मी पुढे घेतो. वाय डायरेक्शनला असेल तर बघा, आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. समजा वाय डायरेक्शनला असेल तर हा गिवन वेक्टर आहे आणि हा वाय डायरेक्शनला थिटा आहे. मग मी तुम्हाला सांगेल गिवन कॉम्पोनंट्स म्हणजे हा केला तुम्ही तयार, बरोबर का. याचा हा झाला अपोजिट, हा झाला ॲडजसंट. मग ॲडजसंट थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट, व्हेरी गुड, R cos थिटा, आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट R sin थिटा. आणि हाच R sin थिटा इथं पण असेलच ना.
आलं का? थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट आर कॉस थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट आर साइन थिटा. तो इथं लिहिला काय आणि इथं लिहिला काय सारखाच. क्लिअर झालं? दिस इज द रिझोल्युशन ऑफ वेक्टर आणि ही याची ट्रिक्स आहे. सिंपल काय, थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट कॉस थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट साइन थिटा. मग आता काही एक्झाम्पल्स घेऊ. ते एक्झाम्पलमध्ये ठीक आहे, रिझोल्युशन ऑफ वेक्टरवरती काही एक्झाम्पल्स मी घेत आहे, ते एक्झाम्पल बघूया. समजा हा एक सरफेस असेल, ग्राउंड सरफेस म्हणतो मी याला, आणि ग्राउंड सरफेसवरती हा एक असा बॉक्स ठेवलेला असेल, बॉक्स. ठीक आहे, बॉक्सचं वेट ऑब्वियसली कुठं असणार आहे, डाऊनवर्डला. त्यानंतर या बॉक्सवरती या पॉईंटला, हा जो पॉईंट दिसतोय या पॉईंटला फोर्स अप्लाय झाला आहे, हा फोर्स. मग आता हा फोर्स काय आहे, तर हा फोर्स हा गिवन वेक्टर आहे. मग हा गिवन वेक्टर आता आपल्याला काय करायचा, रिझॉल्व करायचा. मग हा फोर्स कॉम्पोनंट जी डायरेक्शन दिली आहे, फोर्स कॉम्पोनंट काय आहे ते बघूया. काय झालं, ह्या पॉईंटला हा फोर्स अप्लाय करतोय ना, हा बॉक्स जो आहे तो आपण वरती असा ओढतोय, पुढे ओढतोय. मग याला आपण पुल करतोय ना, मग पुल कुठं करतोय, हॉरिझॉन्टली. बॉक्स कुठं चाललाय, हॉरिझॉन्टली. म्हणजेच या फोर्सची डायरेक्शन कुठं आली, ऑब्वियसली कुठं असणार आहे, हॉरिझॉन्टलला. म्हणजे याच्यावाला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय असेल, तो एक, आणि याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय असेल, म्हणजे हा रिझल्टंट फोर्स दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट करणं. रिझल्टंट फोर्स दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट करणं इज कॉल्ड ॲज रिझोल्युशन. मग हा फोर्स कॉम्पोनंट हा त्याचा काय असेल, एक्स, हा काय असेल, वाय. मग थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट म्हणजे काय असतो, एफ कॉस थिटा. थिटा अपोजिट कॉम्पोनंट म्हणजे काय असतो, एफ साइन थिटा. आणि हा एफ साइन थिटा जसा इथं आहे त्याच ठिकाणी इथं पण असेल. म्हणजे फोर्सचे दोन कॉम्पोनंट आले, फोर्स अलॉंग एक्स कॉम्पोनंट आला आहे, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, आणि एफ वाय इज इक्वल टू असणार आहे एफ साइन थिटा. सोपं आहे नक्की. अजून 2-3 एक्झाम्पल घ्यायचे. चला आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊ. हे क्लिअर झालं असेल तुम्हाला सर्वांना. आता पुढील एक एक्झाम्पल घेतो. खूप इझी आहे, फक्त थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही, समजून घेऊ. आता काय करूया, या ठिकाणी ही अशी स्ट्रिंग असेल, त्यानंतर या ठिकाणी एक असा बॉक्स असणार आहे, बॉक्स. मग या टाईपचं आपण एक्झाम्पल घेतलं आहे. मग आता ह्या बॉक्सचा जो अँगल आहे तो अँगल आहे हॉरिझॉन्टल सोबत थिटा, आणि याचं वेट जे आहे ते वेट कुठं आहे, डाऊनवर्डला. मग ह्या स्ट्रिंगमध्ये पॉईंट ए आणि पॉईंट सी मध्ये टेन्शन असेल. म्हणजे याच्यावाला जो कॉम्पोनंट झाला, गिवन व्हेक्टर कोणता झाला, टेन्शन. त्याच्यानंतर सी आणि डी मध्ये सुद्धा काय असेल, टेन्शन असेल. आता तुम्ही म्हणशाल टेन्शनची डायरेक्शन वरती कुठं दाखवली, तर कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द बॉडी. ऑलवेज अवे फ्रॉम द बॉडी. टेन्शन नेहमी साईडला ठेवायचं, तुमच्यापासून सुद्धा आणि माझ्यापासून सुद्धा. टेन्शन कुठं ठेवणार, साईडला ठेवणार. सिंपल आहे ना, ह्याच पद्धतीने. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द बॉडी. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द बॉडी. मग आता हा टेन्शन कॉम्पोनंट आहे, त्याची डायरेक्शन कुठं आहे, हॉरिझॉन्टलला. मी जर इथं नॉर्मल जर टाकला या ठिकाणी असा, तर हा थिटा असेल तर हा किती येऊन जाणार आहे, थिटा. मग थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट बघा इथं वरती, थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट कॉस थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट साइन थिटा. सोपं आहे. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट कॉस थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट म्हणजे हा येतो तुमच्यावाला ऑब्वियसली. थिटा अपोजिट कॉम्पोनंट हा असेल, म्हणजे तोच मी इथं घेतला, टी साइन थिटा. या ठिकाणी टी साइन थिटा. क्लिअर होतं सर्वांना. आता हा झाला, मी एक रिझॉल्व केला. आता मी याच ठिकाणी दुसरा सुद्धा रिझॉल्व करून देतो. आता हा अँगल जर इथं असेल थिटा, तर इथं किती येऊन जाणार आहे, थिटा. मग थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट टी कॉस थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट थिटा बिलॉंग. बघा हा थिटाच्या जोडून जो कॉम्पोनंट आहे तो काय असणार आहे, टी कॉस थिटा. आणि थिटाचा अपोजिट कॉम्पोनंट म्हणजे हा फ्रंट कॉम्पोनंट, आणि हा फ्रंट कॉम्पोनंट जसा आला इकडं तसाच तो असेल खाली, म्हणजे तो किती असणार आहे, टी साइन थिटा. हा सुद्धा किती असेल, टी साइन थिटा. आणि हा वरचा टी साइन थिटा आणि खालचा टी साइन थिटा काय असेल, सारखंच असेल. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं. चला अजून एक एक्झाम्पल घेऊ. काही एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे, जेणेकरून तुमची रिझोल्युशन ऑफ वेक्टरची प्रॅक्टिस व्हावी. चला आता एक्झाम्पल घेऊया. काही तर 2 चार्जेस आहे, एक आहे प्लस क्यू चार्ज आणि या ठिकाणी आहे मायनस क्यू हा चार्ज, आणि या ठिकाणी एक पॉईंट असेल
आणि इथून एवढं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आहे एक्स, आणि या ठिकाणी हा अँगल असेल थिटा. बरोबर, चला एवढंच घेतो मी. मग इथं चार्ज आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. मी असं कन्सिडर करतो की हा सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि नेहमी लक्षात ठेवायचं पॉझिटिव्ह चार्जचं काय होतं, रिपल्शन. सेम चार्जेस ऑलवेज रिपल टू इच अदर अँड डिफरंट चार्जेस इज ऑलवेज टूवर्ड्स द इच अदर. मग आता हे दोन्ही चार्जेस काय होणार आहे, एकमेकांपासून अवे जाणार, म्हणजे हा चालला रिपल्शन. इथं वरती दिसत नसेल तर मी या ठिकाणी घेतो, व्यवस्थित लक्षात घ्या. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर. आणि हा या पद्धतीनं ठेवला आहे. हा अँगल किती असेल, 90 डिग्री. त्यानंतर हा ॲक्च्युअल काय असेल, थिटा असेल. हे डिस्टन्स किती असणार आहे, एक्स. दोन्ही चार्जेस कसे, पॉझिटिव्हचं काय होतं, रिपल्शन म्हणजे दोघांचा फोर्स काय झाला, दे आर बोथ फोर्सेस आर रिपल टू इच अदर. मग आता हा जो इथं अँगल जर थिटा असेल त्याला मी काय करतो, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स टाकून घेतो. मग इथं थिटा असेल तर हा कॉम्पोनंट काय येऊन जाणार आहे, थिटा. बघा इथं थिटा आला तर इथं काय असणार आहे, थिटा. आणि नेहमी आपण घेतो थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट एफ कॉस थिटा, आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट म्हणजे या ठिकाणी थिटा अपोजिट कॉम्पोनंट म्हणजे कोणचा, फ्रंट कॉम्पोनंट. फ्रंट कॉम्पोनंट किती असणार आहे, एफ साइन थिटा. आणि हा जर एफ साइन थिटा आला तर हा किती असणार आहे, एफ साइन थिटा. आले याचे दोन कॉम्पोनंट्स. म्हणजे बघा हा ॲक्च्युअल फोर्स होता, याचा हा एक कॉम्पोनंट आला आणि हा वरचा एक कॉम्पोनंट आला, पण डायरेक्शन कुठं होती, व्हर्टिकल होती. म्हणजे हा असणार आहे थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट एफ कॉस थिटा, आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट असेल एफ साइन थिटा. एकदम इझी आहे, फक्त तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेट करा, एकच वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं, थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट कॉस थिटा. थिटा अपोजिट कॉम्पोनंट ॲक्च्युअली इथं घ्यायचा असतो, इथं घ्यायचा असतो, या ठिकाणी आपण घेणार. पण मी तुम्हाला सांगितलेलं रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. मग एवढं डिस्टन्स जर एफ साइन थिटा असेल तर एवढं डिस्टन्स सुद्धा एफ साइन थिटाचे होऊन जाणार. म्हणजे आपण काय म्हणणार, व्हर्टिकल कॉम्पोनंट किती आला, व्हर्टिकल वाय डायरेक्शनला एफ कॉस थिटा, आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल एफ साइन थिटा. म्हणजे इकडं सोपं आहे. चला अजून एक घेऊ. मग आपण फक्त रिझोल्युशन ऑफ वेक्टरविषयीच बोलतोय, त्यामुळे मी फक्त एक्झाम्पल्सच घेत चालणार आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. हा एक इन्क्लाइन प्लेन असेल, आणि ह्या इन्क्लाइन प्लेनवरती हा जो बॉक्स आहे तो बॉक्स असा खाली येतोय. हा बॉक्स ही त्याचा सेंटर ऑफ मास असेल, ही त्याच्यावर काय असणार आहे, वेट कॉम्पोनंट. आणि त्यानंतर या बॉक्सवरती सरफेस सुद्धा काहीतरी फोर्स अप्लाय करणार आहे. तो सरफेसने अप्लाय केलेला फोर्स असणार आहे नॉर्मल रिएक्शन. मग याचा हा अँगल किती असेल, थिटा असेल. हा जर इथं पॉईंट जर घेतला तर हा इथं पॉईंट घेतल्यानंतर हा अँगल किती असणार आहे, थिटा इथला. मग हा अँगल किती आला, 90 मायनस थिटा. हा एवढा किती असणार आहे, 90 मायनस थिटा. मग हा जर 90 मायनस थिटा आला तर हा किती येऊन जाणार आहे, थिटा येऊन जाणार आहे. हा जर थिटा आला, हा समोरचा, हा पण समोरचा थिटा, हा उरलेला किती असेल 90 मायनस थिटा. मग हा किती असणार आहे, थिटा. क्लिअर झालं, ओके. मग आता हा जर थिटा आला, नेहमी लक्षात ठेवायचं हा कॉम्पोनंट किती असेल, थिटा असेल. मग थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट किती असतो, कुणाला रिझॉल्व करतोय, एम जीला. कोणाला रिझॉल्व करतोय, वेट म्हणजे काय, एम जी. मग थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट काय येऊन जातो, एम जी कॉस थिटा, आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट काय असतो, एम जी साइन थिटा. क्लिअर होते सर्वांना. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट एम जी कॉस थिटा, थिटा अपोजिट कॉम्पोनंट एम जी साइन थिटा. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. हे एक्झाम्पल तुमच्यासाठी असेल. बघा एक्झाम्पल्स अशा पद्धतीनं आहे. दोन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. इथं असेल x, इथं असणार आहे y, इथं असेल -x, इथं असेल -y. आणि पहिला जो वेक्टर दिला आहे तो वेक्टर या पद्धतीने, हा रिझल्टंट वेक्टर आहे r, आणि याचा हा काय असणार आहे, थिटा कॉम्पोनंट. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. मला याच्यावाले तुम्ही rx कॉम्पोनंट लिहून दाखवायचा आहे, आणि याच्यावाला ry कॉम्पोनंट विथ फोटोज मला पाठवायचे आहे. rx ry बरोबर. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट, थिटा अपोजिट कॉम्पोनंट काय असेल ते. पहिलं एक्झाम्पल झालं. चला सेकंड एक्झाम्पल याच पद्धतीनं असेल.
हा इथं थिटा असणार आहे, हा त्याचा आर कॉम्पोनंट असेल, हा वाय असेल, हा -x असेल, याच्यावाला RX तुम्ही मला सांगायचा आणि याच्यावाला RY तुम्ही मला सांगायचा. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट नेहमी लक्षात ठेवायचं. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट, थिटा अपोजिट कॉम्पोनंट. जमेल? हे तुम्हाला 2 एक्झाम्पल आहे. हे 2 एक्झाम्पल जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर तुम्हाला रिझोल्यूशन ऑफ वेक्टर व्यवस्थित समजला असं मी कन्सिडर करतो. आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. होमवर्क असा की लामिस थेरम आपले झाला आहेत. डे 3 मध्ये लामिस थेरमचे एक साधारण 6 ते 7 प्रॉब्लेम्स आहेत. ते 6 ते 7 प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. ते सगळे सॉल्व्ह करून त्याचे फोटोग्राफ्स मला पाठवायचे आहेत. 6 ते 7 प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यासाठी मी कुठेही गुगलचं शीट तुम्हाला देणार नाही. ते तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा आणि त्याचे फोटोग्राफ्स मला पाठवा. डाऊट असेल तर फक्त डाऊट नंबर पाठवा. ओके. इलुस्ट्रेशनचे सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा. ते सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. इलुस्ट्रेशनचे सॉल्व एक्झाम्पल्सच आहेत. ते एक्झाम्पल्स व्यवस्थित सॉल्व्ह करा. आणि जर काही आजच्या रिझोल्यूशन ऑफ वेक्टरमध्ये आणि आजच्या काही प्रॉब्लेम्समध्ये डाऊट असेल तर नक्की सांगा. ओके. थँक्यू.